तर तुम्ही जे जे सांगताय ते सगळं डिटेल म्हणजे 10-10 दिवसाचे 15-15 दिवसाच्या कोर्समधनं. आता बघा आमचा फिफ्थ डायमेन्शनल चक्र ऍक्टिव्हेशन कोर्स सुरू आहे. आणि बरोबर. सर्वांगीण विकास, आध्यात्मिक विकास, आता याच्यामध्ये युग परिवर्तन सांगितलंय, पोल शिफ्टिंग सांगितलंय. यासाठी आपल्याला काय काय तयारी करायची आहे. जसं तुम्ही पंचतत्व सांगितलं कालचे परवाच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ते सुंदर डीएनए आरएनए म्हणजे शिवशक्ती सांगितली आणि सुषमोना सांगितली. हे सगळं शिवसर्वोदय शास्त्राचं नॉलेज यांना दिलेलं आहे. सगळंच म्हणजे तुम्ही जे जे बोलताय ते. पण तुमच्या ह्याच्यातलं जास्त शास्त्रीय डिस्कशन आम्हाला मिळतंय आणि खूप सुंदर आध्यात्मिक उच्च ज्ञानही आम्हाला मिळतंय. आणि आमच्या साधकांना ते समजतंय. हे सगळं आधी 2 वर्षापासून आम्ही पण काम करतोय याच्यावर. त्यामुळं मी जेव्हा तुम्हाला कनेक्ट झाले 1-2 महिने झाले, तर मला जे काही व्हिडिओ, मी सगळे बघू शकत नाही, पण जे काही व्हिडिओ आवडतात ते डिस्कशन ग्रुप आहे आमचा, त्याच्यावर मी पोस्ट करत असते. सगळ्यांना कंपल्सरी 2-2, 3-3 वाक्य लिहायला लावते की डॉक्टरांच्या मेसेज तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे आणि प्रॅक्टिकल जीवनात उतरवायचं आहे. मग प्रत्येक जण 2-2 ओळी लिहित जातात. ज्यांना वेळ नाही ते वाचून तुमचा सगळं संक्षिप्त मेसेज काय तोही कळतो. तर आज सहज असं वाटलं की तुम्हाला विचारावं. नंबर तर 2-3 दिवसापूर्वीच मी तुमचा सेव्ह केला होता आणि आज सहज टाकलं आणि तुम्ही इतक्या क्विक आम्हाला वेळ दिला, तर सर्वात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद मनापासून. आणि इतका 2:30ला तुम्ही लगेच 5ला घेऊयात म्हटला, त्यामुळे फार छान वाटलं. आणि आत्ताच्या जस्ट लाईव्ह मध्ये मी ऐकलं की आज स्वामींची पुण्यतिथी आहे. आम्ही पण स्वामी भक्त आहोत आणि त्याच्यात तुम्ही सांगताय की गुरूंचा आदेश आहे की या 3 दिवसात सगळं ज्ञान द्यायचंय. म्हणजे तर खूपच आमचं नशीबच आहे म्हणायचं की तुम्हालाही कनेक्ट इतकं लाईव्हली पटकन होता आलं. त्यांचा आदेश तुम्हाला मिळतोय, आम्ही मेसेज टाकतोय, तुम्ही येताय लाईव्ह. खूप खूप धन्यवाद. तर दुपारचा जर लाईव्ह नसता तर मग मी तुम्हाला दुपारीच टाइम दिला असता, पण हा. दुपारचा लाईव्ह आधी मी काल रात्रीच टाकून ठेवलेलं होतं की आजचा अच्छा, लाईव्ह मी बघितलं. 12चा होता, ऍक्च्युली हा. 12चा लेट होत अडीच राहिला. तर थोडस तुम्ही जास्त आता हे सगळं जे आहे यांना सगळी तयारी करूनच घेतली आहे. पूर्ण कोर्सेस कोर्सेस असतात आमचे त्याच्यातून. म्हणजे इम्प्लिमेंटेशन, ऍक्च्युअल बसायचे, ध्यान करायचे. तुमचं ओंकार ध्यानही खूप सुंदर वाटतं. ओंकाराचे क्लासेस आमचे दररोज रात्री असतात. ओंकार ध्यानाचं महत्वही मी यांना सांगितले उपनिषदाप्रमाणे. आता आपला दासबोध चालला आहे, ज्ञानेश्वरी चालली आहे. हे सुद्धा त्यांना आत्म्याचं ज्ञान या ग्रंथातून दिलं जात आहे. आमचा 4ला प्रोग्राम असतो, पण शनिवार रविवार सुट्टी असते. तर आता तुम्ही अजून जास्त ह्यांना अम, काय आता ही इतकं अर्जन्सी आणि तुम्ही इतकं कळकळीने सांगताय ना. मी पण कळकळीने सांगतेय पण जागे होत नाहीये. अजूनही माया जाळ्यात ट्रॅपिंग भरपूर आहे. जसं तुम्ही म्हणता आता इंटेन्शन मॅनिफेस्टेशनवर तर आम्ही खूप काम केलंय. सगळे हायर मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ रेझोनन्स, आपला आईन्स्टाईन्स थेरी, हे करून आम्ही मॅनिफेस्टेशन करतो. ब्रेन आणि आपला हार्ट कोहिरन्स करतो. आज तुम्ही जसं फील्ड वाढवायला सांगितलं ते आम्ही करतोय. सोल पर्पज मी यांना लिहायला सांगतेय. पण त्याचं गांभीर्य इतकं येत नाही अजून. मग मायाजाळातले सांसारिक संकल्प असतात, इंटेन्शन्स असतात. तर यावर तुम्ही आज आम्हाला तुमच्या प्रखर स्टाईलमध्ये उपदेश द्यावा ही विनंती आहे. आणि मग थोड्याशा काही शंका कोणाच्या असतील तर एक प्रश्न उत्तर असं एक आपण करूयात. तर मी तुम्हाला आता. आता नेमकं मी बोलू कशावर, तुम्ही म्हणजे त्यांनी प्रश्न विचारले तर मी तिथून सुरुवात करतो. हा. माझा एक पहिलाच प्रश्न डॉक्टर असा आहे की तुम्ही जे सांगताय आता की आपले हे जे काही प्रोग्राम्स आहेत डार्क एंटिटीचे किंवा आता जे काही पनीर टिक्का आहेत ना सांगताय ते तर आधी आम्हाला पण माहिती आहेच आहे. त्याच्यामध्ये माझा बेसिकली प्रश्न आहे, जर वैश्विक प्रोग्रामच वॉशआउट आहे तर हम्म. ते सुद्धा मदतच करतायत ना त्या डिव्हाइन प्रोग्रामला. काय आहे, तर त्यावर थोडं प्रत्येक लाईट टाकावं. प्रत्येक हं. प्रत्येक जो कोणी इथं, मला आज पण कोणीतरी प्रश्न विचारला होता की सर, डोनाल्ड ट्रम्प कोणत्या साईडनी आहे. हं. तर डोनाल्ड ट्रम्प इलेक्शन होईपर्यंत त्यांची साईड ह्या साईडला होते, व्हाईट हॅट सोबत होते. पण ऐनवेळी त्यांनी काही कारणास्तव म्हणा, पण ते जे इव्हेंट्स ते जे सांगितलेले आहेत ते इव्हेंट्स ते करत आहे. कारण इथं प्रत्येकाला आपला आपला रोल आहे. जसं कंसाचा रोल होता, दुर्योधनाचा रोल होता, शकुनी मामाचा रोल होता. प्रत्येकाचा आपला रोल आहे.
तर तो त्यांनी काम केलंय, म्हणून हा युग परिवर्तनाची परिस्थिती बनली. जर यांनी ते काम केलं नसतं तर युग परिवर्तनाची परिस्थिती बनली नसती. जसं महाभारत जे झालं, तर त्यावेळेस महाभारत 1.0 होतं, आता हे जे महाभारत हे 2.0 आहे. कारण त्यावेळेस सांगितलं होतं कृष्णांनी की बाबा ज्या वेळेस एक जरी पांडव इथे येईल तर मी परत येईल त्याच्यासाठी. आणि त्या शब्दासाठी त्यांना हे युग परिवर्तनासाठी इथं येणं गरजेचं आहे. राहिली गोष्ट मायेची, माया भगवद्गीतेच्या 5व्या अध्याय 16वा श्लोक मध्ये भगवत स्वतः श्रीकृष्ण म्हणतात की ज्या लोकांना पुण्यात्मा आहेत त्यांना त्यांच्या पुण्य कर्माचं फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. त्या प्रकारे जे दुष्ट आत्मा आहेत त्यांना त्यांच्या गंतव्यापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी देखील माझी आहे. तर त्यांच्याकडनं ते काम मी तसं करून घेतो. जसं ज्यावेळेस त्या रावणानं आणि कुंभकर्णानं तपस्या केली आणि कुंभकर्णाला मला इंद्रासन पाहिजे, तर त्या ठिकाणी सरस्वतीला तिथं बसून इंद्राऐवजी निंद्रासन मागून टाकलं. तर हे जे आहे हे कॉस्मिक जी दुनिया आहे, जग आहे, हे मायथॉलॉजिकली आपण असं मानतो की हे भगवान विष्णूची निद्रा अवस्था आहे. त्या निद्रा अवस्थेमध्ये ते जे पाहत आहे ते इथं घडतंय. आता हे लोकांना आता हे आज सांगितल्यावर आता तर सगळे सायन्स आहेत, सगळे सायन्सला मानणार आहेत, ते मानायला तयार नाही होणार कोणी. हा बाई निद्रा असं आहे, तर निद्रेमध्ये हे कसं काय घडतंय, की कसं काय इथं मी बसलोय, तुम्ही तिथं बसलेले आहेत, तर तुमचं आणि माझं इथे इंटरॅक्शन व्हायचं काय काम. तर हा कॉस्मिक खेळ आहे. ही दुनियाची एक माया आहे, महामायेनं तयार केलेली ही सृष्टी आहे. अशा अनंत सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मा, अनंत विष्णू, अनंत शिव बसलेले आहेत. त्याचा उल्लेख आपण शिवपुराणामध्ये पण वाचतो. ज्यावेळेस ब्रह्मांना अहंकार झाला, अं, सतीचे जे वडील होते दक्षराजांच्या त्या यज्ञामध्ये यांना एक अहंकार होऊन गेला की ब्रह्माला, की मी क्रिएटर आहे, मी निर्माण केलेले. तर ह्या शिव आणि विष्णू यांना माझ्या समस्थल का बरं दिलेली आहे जागा. तर त्याने त्या अहंकारापोटी सुद्धा ही जागा वाढवून घेतली, मोठी करून घेतली. तर ब्रह्माला आधी 5 डोके होते, 4 साईडला 4 आणि वरती एक. तर शिवना राग येऊन त्यांनी स्वतःच्या त्रिशूळाने ते एक डोकं जे होतं ते ब्रह्मांचं उडवलं, आणि ते ब्रह्महत्येचं पाप लागलं. मग ते ब्रह्महत्येचं पाप धुण्यासाठी आता काय, कुठं याला मी कुठं जाऊ, हे करण्यासाठी ते जेव्हा फिरत होते तर त्यांना कोणीच ते मार्गदर्शन करायला नव्हतं की ब्रह्महत्येचं पाप धुवायचं कसं. तर त्यावेळेस एक गाईचं वासरू, त्याच्या आई त्याला समजून सांगते, "बाबा तू शांत बस, नाही तर तुला तो ब्राह्मण घेऊन जाईल उद्या आणि विकून टाकल." तर ते म्हणे, मी नाही घाबरत त्याला. तर तो विष्णू हे शिव हे ऐकतात की हा म्हणतो मी ब्राह्मणाला घाबरत नाही आणि उलट मी त्याला मारून टाकल. तर ते लपून बसतात आणि खरं दुसऱ्या दिवशी ब्राह्मण येतात आणि त्याला घेऊन जातात त्या वासराला. तर त्या वासरानं खरंच त्या ब्राह्मणांची हत्या केली. तर त्याचं पाप लागलं त्याला. तर तो आता हा पाप धुणार कसं, हे पाहण्यासाठी शिव लपून बसले. तर त्या बैल जो होता वासरू, त्यानं गोदावरीच्या जिथं आपण रामकुंड आहे त्या रामकुंडामध्ये येऊन आपल्या नाकावर तोंडावर शेपटीनं गुंडाळून उडी मारली आणि आपलं पाप धुतलं. तर अशी आख्यायिका आहे की त्यामुळे बैलाचे जे नाक आणि तोंड आहे हे शेपटीचं झाकल्यामुळे ते काळे राहिले आणि बाकी सगळं पवित्र झालं. त्यामुळं सध्या कपालेश्वर मंदिर जे आहे अं, नाशिकचं रामकुंडापाशी, तिथं शिवनी नंदीला म्हणजे त्या वासराला स्वतःचा गुरु मानलं. त्यामुळं तिथं आज पण नंदीची मूर्ती नाहीये कपालेश्वरच्या बाहेर. एकटं जगातलं मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी कार्तिक एकादशीला विष्णू आणि शिवची
महाशिवरात्रीच्या आय थिंक कार्तिक का महाशिवरात्रीला त्याची भेट होते. पलीकडेच 12 वर्षात एकदा उघडणारं मंदिर आहे. तर हे जे आहे हे कॉस्मिकली आहे. आणि आपण याला किती जरी म्हंटलो की तुम्ही माया तोडा, पण ही माया एवढी प्रबळ ठेवलेली आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःचे बर्थ रिबर्थ जो आहे फॉर्मॅट, स्वतःच्या त्या गुणांना ओळखणार नाही, स्वतःच्या चुकांना ऍक्सेप्ट करणार नाही, तोपर्यंत ते ज्ञान, ते ब्रह्मज्ञान आणि ती माया तोडायची कला ते ईश्वर देत नाही. आणि त्यासाठी परीक्षा घेतात ते की तुटली का माया. त्याला त्या परीक्षेमध्ये टाकलं जातं की हा बाबा तुझी माया तुटली असं दाखव. आणि जर तुटली असेल तर मग तो तुम्हाला त्या लेवलचं नॉलेज, त्या चक्राचं नॉलेज, 7 चक्राचे 7 आहेत. मूलाधारचं चक्र फिअर आहे, स्वादिष्टांचं चक्राचं करेज आहे, मणिपूर चक्राचं जस्टिस आहे, हार्ट चक्राचं प्रेम आहे, थ्रोट चक्राचं तुम्ही किती ओपनली लोकांच्या परमार्थासाठी गोष्टी करतात. ज्या ज्या वेळेस तुम्ही ते गोष्टी तोडतात, फिअर, जोपर्यंत तुम्ही फिअर तोडणार नाही तुमचं मूलाधार ओपन होणार नाही. मग तो माणूस भित्रा राहणार, डरपोक राहणार, डिसिजन मेकिंग नाही राहणार, करेजियस नाही राहणार, शौर्य नाही करू शकणार. कोणती गोष्ट करताना 50 वेळेस विचार होणार, करू की नको, करू की नको, लोक काय म्हणतात, हा काय म्हणतो, तो काय म्हणतोय. जोपर्यंत हे जाणार नाही तोपर्यंत मूलाधार ओपन होणार नाही. जो मूलाधार ओपन होणार नाही तोपर्यंत हे जाणार नाही. हे वाईस वर्ष आहेत. आणि जोपर्यंत हे जाणार नाही तोपर्यंत माया तुटलीये असं म्हणता येत नाही. मायापेक्षा बाकीचे पण रिपू आहेत. लोभ आहे, मोह आहे, क्रोध आहे, काम आहे. काम म्हणजे फक्त कामना, म्हणजे काम वासनाच नाहीये. काम म्हणजे इच्छा. ज्या इच्छा काम आहेत की ज्या तुमच्या भल्यासाठी नाही किंवा समाजाच्या भल्यासाठी नाहीये, त्या कामना रावणानं इच्छा व्यक्त केली सीतेची. तर हे खूप चुकीच्या प्रकारे आपल्याला जे दाखवलं गेले, सांगितलं गेलेलं आहे की रावणाला तिला शूर्पणखेला उचलून घेऊन गेल्या. तर तिथं जाऊन त्यांनी रामाला माझ्याशी लग्न कर, मग लक्ष्मणांना राग आला, लक्ष्मणाने नाक कापलं म्हणून ते नाक पडलं. ऍक्च्युअल मध्ये रावणाला शिवतत्व स्थापन करायचं होतं. आणि शिवतत्व स्थापन करायला त्याला त्याची ती फेमिनाईन एनर्जी पाहिजे होती. त्यानं शिवतत्व हिमालय उचलून शिवना प्रसन्न करून शिवतांड स्तोत्र गाऊन घेतलं. पण त्याला तो लंकेपर्यंत नेता नाही आलं. गणपतींनी त्याच्याकडनं आधीच त्यांना डिले करून, लघुशंखेला कारणीभूत करून त्यांनी ते गोकर्ण महाबळेश्वर मध्ये ठेवायला लावलं. त्यामुळे त्याला ते शिवतत्व लंकेत स्थापन नाही करता आलं. तर त्याला ती शिवतत्व स्थापन करण्यासाठी शूर्पणखेला सांगितलं की बाबा तू पृथ्वीवर कुठं अशी फेमिनाईन एनर्जी आहे का की जी माझं शिवतत्व स्थापन करायला आणल. कारण शिवतत्व स्थापन करण्यासाठी काल जे मी माझ्या लाईव्ह मध्ये बोललो, एक डीएनए असतो, एमआरएनए असतो. तर डीएनए स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चर पासून जेव्हा ते आरएनए कोडिंग तिथे येते, आरएनए कोडिंगचं जेव्हा तिथं 3, 4, 4 पैकी 3 जे आहेत ते कोड डिकोड चालू असतो त्यांचं कंटिन्यू डाउनलोडिंग मध्ये. त्यावेळेस त्या एन्झाईम्स जे आहे, अमायनो ऍसिड्स, हे त्या बाइंडिंग फॅक्टरचं काम करून तिथं प्लाझ्मा सिक्रेट करतात. आणि त्यावेळेस आपली बॉडीचं स्ट्रक्चर फॉर्मेशन स्टार्ट होतं. आणि ते ह्या शेपमध्ये असतं. पहिले तुमचं ब्रेन तयार होतो, मग स्पाईन तयार होतो, आणि मग ते खाली टेल मध्ये जाऊन मग इथून आतमधले बाकीचे ऑर्गन्स तुमचे, जो एम्ब्रिओ असतो पोटामध्ये आईच्या, त्यावेळेस ती डेव्हलपमेंट स्टार्ट होते. पहिल्यांदा तुमचं ब्रेन स्टार्ट होतं आणि मग स्पाईन होतो, आणि त्याच्या बाजूला प्लाझ्मा तयार होतो. प्लाझ्मा मधून मग तुमचे हे हात आणि पाय आणि बाकीचे ऑर्गन्स डेव्हलप होऊ लागतात. तर हे जे एक्स आणि वाय क्रोमोझोम यांच्या मिलनाने, एक्स आणि वाय हे फर्स्ट डायमेन्शनचे आहेत. ह्या एक्स आणि वायचं जेव्हा मीटिंग होऊन ते क्रोमोझोम 2D मध्ये तयार होतात, सेकंड डायमेन्शन मध्ये. सेकंड डायमेन्शन फक्त प्रोजेक्ट करू शकतो, फॉर्मॅट करू शकत नाही. तर डीएनए आणि डीएनए पासून तो एमआरएनए तयार होतो, एमआरएनए पासून प्लाझ्मा बनतो, आणि प्लाझ्मा पासून 3D बॉडी बनते. आता ह्या 3D बॉडी मध्ये कोणकोणते रिपूज राहतील हे तुमच्या प्रिव्हियस बर्थावर डिपेंड करतं की तुम्ही मागच्या प्रिव्हियस बर्थामध्ये काय केलेलं आहे.
तर तुमची कुंडलिनी जी जन्मकुंडली असते, कुंडली वेगळी, कुंडली जन्मकुंडली जी आहे, ती जन्मकुंडलीमध्ये जी तुमची ग्रहाची दिशा आहे, दशा आहे, कोणता ग्रह कोणत्या घरात बसलेला आहे, हे तुम्ही मरताना कोणत्या परिस्थितीमध्ये मेलेले आहात आणि त्यामुळे रिबर्थ घ्यावा लागलेला आहे, हे त्या ठिकाणी दिलेलं असतं. की कोणत्या घरात 1, 3, 7 हे धर्माचे घर आहेत, 2, 4, आता ते सगळे कर्म धर्म अँड यांचे ते आहे. आता डिटेल मी, मला नाही त्यातला मी मेन, पण थोडंफार जे आहे. पण मेन आहे की तुम्ही मागच्या जन्मात ज्या भावात मेलेत, ज्या इमोशन मध्ये मेलेत, तो इमोशन तुम्ही घेऊन इथे येणार आणि त्या इमोशनवर तुम्ही इथं पुढचं आयुष्य, त्याला कर्मबंध पॅटर्न म्हणतात. मागच्या जन्मातला कर्माचा जो पॅटर्न आहे, तुम्ही इथं तो पॅटर्न रिपीट करताय. तो पॅटर्न तुम्हाला चेंज करायचा, त्यासाठी ती तुमची कुंडली जी आहे, जन्मकुंडली, त्या कुंडलीत कोणतं घर शनीचं, राहूचं, गुरुचं कसं आहे, त्यावर तुम्हाला ते काम करायचंय. तुमचा शनी कोणत्या घरात आहे, गुरु कोणत्या घरात आहे, राहू कोणत्या घरात आहे, कोणती दशा कोणत्या याच्यावर आहे, त्यावर तुम्हाला ह्या जन्मामध्ये काम करणं गरजेचं आहे. परत जर तो तुम्ही कर्म पॅटर्न रिपीट करत राहिले, तर तुम्ही रिपीट रिबर्थच्या फॉर्मॅटमध्ये अडकता. आणि हे आम्ही इतक्या दिवसापासून सांगतोय, मी 2020 पासून तेव्हा सांगायला सुरुवात केली एंडिंगला, की हे कलियुग एंड आहे, हे संपलेलं आहे. इथून ज्या कोणाला जर त्याच भावात राहायचं असेल, त्याच भावात जर तुम्हाला इथे राहायचं असेल, तर तुम्ही त्या फिफ्थ डायमेन्शन पृथ्वीमध्ये तुम्ही येऊ शकत नाही. तुम्हाला परत थर्ड डायमेन्शन पृथ्वीमध्ये जावं लागेल आणि तिथं तिथले युग परिवर्तन होत 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 कधी तुम्हाला मुक्ती भेटल याची काही गॅरंटी नाही. पण ह्या जन्मात इथं कलियुग आहे. व्यास ऋषींनी सांगून ठेवलेलं आहे की 4 युगामध्ये सगळ्यात सोपं जर मुक्तीचा कोणता युग असेल, तर तो कलियुग आहे. तुम्ही देवाचं नाव जरी घेतलं तरी होईल, पण नाव कसे येतात, घेतली माळ ओढत बसले, अरे तू मनी नाही भाव, देवा मला पाव. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, ते देव भुकेला आहे. तुम्ही त्याच्यासमोर सोन्याचं ताट जरी ठेवलं आणि त्याला पंचपक्वानाचं किंवा 56 भोगचं भोग जरी दिला, तरी तो प्रसन्न होत नाही. त्याला भाव पाहिजे. भावानं, श्रद्धेनं 3 मुठी निले होते सुदामानं, तर तिन्ही लोक द्यायला तयार झाला होता. कारण ते त्याचं सर्वस्व होतं. त्या 3 मुठी म्हणजे त्याच्या घरातले शेवटचे ते दाणे होते, जे त्यांनी शेवटी अर्पण केले होते. तर त्या ठिकाणी देव भाव पाहतो, ते काही बघत नाही. आणि मग तो भाव ठेवून जेव्हा तुम्ही बसतात मेडिटेशनला, मी ऐकतो खूप जणांचं, सर मी 2 तास मेडिटेशन केले, सर मी 3 तास मेडिटेशन केले. मी स्टार्टिंगला 2021ला मला लोक विचारले, सर तुम्ही मेडिटेशन करता का? मी करत नाही, मी केलेलं नव्हतं तोपर्यंत. 2023ला मी स्वतः बसून मेडिटेशन स्टार्ट केलं, की मी बसलो ध्यान, डोळे मिटून मी ध्यान करायला लागलो. नाही तर आधी मी माझे डोळे मिटून माझं आवडतं गाणं जरी मी कोणतं ऐकत असेल, तर ऑटोमॅटिक मी कनेक्ट होऊन जायचो आणि ते मला व्हिजन्स यायचे. ते व्हिजन मी 20 मध्ये, 20, 21, 22, 23 पर्यंत लोकांना सांगितले. 23 नंतर तर मग इंटेन्शनल मेडिटेशन बसल्यावर अजून डीप त्याच्यामधलं जे आहे, कारण मी कुठली पुस्तकं नाही वाचलेत, उपनिषद नाही वाचलेत मी, मला कुठल्याही प्रकारचं जे तुमचे असतील ते काहीही माहित नाही. जे आहे मेडिटेशन मध्ये, ध्यानामध्ये मला जे आले, ते मी लोकांना दिलेले. मागच्या वर्षीपर्यंत मी गुरु पण नव्हते केलेले, स्वामींनाच गुरु मानलं होतं. त्यांच्याच कृपेनं मला ते सगळं नॉलेज आलं. मी 2023ला गुरु केले आणि गुरु केल्यावर मग गुरुमंत्र भेटल्यावर ते केल्यावर अजून सिद्ध होत त्याचं डीप नॉलेज आणि त्या लेवलचं नॉलेज थोडं वाढलं. डॉक्टर, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. ऍक्च्युली तुम्ही जे सांगताय ते इतकं म्हणजे प्रकटपणे तुम्हाला व्हिज्युअलाइज होतंय ना, तसं मला ते येतंय ज्ञान. मी सुद्धा काही हे वाचन बिचन केलं नाही, उपनिषद म्हणा हे, पण ज्ञान येतंय, ज्ञान येते. आणि तुमचं आणि माझं इतकं सिमिलर चाललेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणताय आता ते गॉड जीन जो उल्लेख केला ना परवा, ते थोडस उजव्या भुवईवर तुम्ही 3 बोट सांगितली, तर ते कसं ऍक्टिव्हेट करू शकतो आपण? ते गॉड जीन कन्सेप्ट तो काही मला प्रथमच कळला तुमच्या ह्याच्यातून. रिलिजियस नेस जो असतो, आपण म्हणतो ना की
एका राक्षसाच्या घरामध्ये भक्त प्रल्हाद सारखा एक भक्त कस काय जन्माला येऊ शकतो? कारण त्या म्हणजे भक्त प्रल्हादामध्ये ती रिलिजियस सिकर, रिलिजियस ओढ ही जास्त आहे. काही म्हणतो काही काही लोक खूप देवदेव करतात, काही काही बिलकुल देवदेव नाही करत. तर त्या माणसामध्ये तो जीन किती ऍक्टिव्ह आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं, की त्यानं किती त्या गोष्टीवर मागच्या जन्मात काम केलेले. आणि तो असतो सगळ्यामध्ये. त्याला डिस्ट्रॉय नव्हतं करतायत, पण या mRNA व्हॅक्सिननी त्याच्यामध्ये जो व्हायरस टाकलेला आहे, रेट्रोगेट व्हायरस, त्या रेट्रोगेट व्हायरसला पर्टिक्युलरली टार्गेट केल्या गेलेले त्या लिम्बिक सिस्टीमला डॅमेज करायला. आणि ती लिम्बिक सिस्टीम मध्ये तो हायपोथॅलॅमस, थॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड याच्यामध्ये तो गॉडजिन्स इन्व्हॉल्व्ह होतो, त्यात येतोय तो. तर त्यामुळे ही लिम्बिक सिस्टीम डॅमेज होते, तर गॉडजिन पण डॅमेज होतोय. आणि गॉडजिन डॅमेज झालं तर ऑब्व्हियसली त्याचं जे फंक्शन आहे आरएनए, त्याचा जो आहे mRNA, तर फंक्शनिंग जी आहे ती फंक्शनिंग डिस्ट्रॉय होते. आणि मी खूप जणांचं ऐकलेलं की जे आधी त्यांचे लोक होते जे खूप देवदेव करायचे, आता त्या लोकांमध्ये तो देवदेव करायची इच्छा, तो भाव, तो कमी झालेला आहे. आधी जे मेडिटेशनला बसायचे 4-4 तास, 2 तास 3 तास दिवसातनं नाव घ्यायचे देवाचं, त्यांचं ते कमी झाले. त्यांचं ओढ आता एंटरटेनमेंट कडन, टीव्हीज कडन, पिक्चर्स कडन, मूव्हीज कडं याच्याकडे वाढलेलं आहे. त्याचं कारण तो गॉडजिन डिस्ट्रॉय झालेला आहे. विहंगमची फिलॉसॉफी सर आम्ही वी आर द क्रिएटर अशीच ठेवली आहे, की आपण क्रिएटर आहोत आणि तुम्ही जे मंडेला इफेक्ट सांगता ते आम्ही सामूहिक चेतना सुद्धा पेरत आहोत, क्रिएशन्स करत आहोत, डिवाइन क्रिएशन्स करत आहोत. याच्यात थोडंसं तुम्ही जसं हार्ट टॅपिंग सांगितलं तसं इथे आपला गॉड जीन ऍक्टिव्हेट व्हायला काही आहेत का टेक्निक्स? आणि गॉडजिन हा आहे ना, हा मी बोललो नाही, ह्या जन्मात तुम्ही काही नाही करू शकत. हा सगळा मागच्या नाही, जन्मात तुम्ही आलेला आहे. मागच्या जन्मात जसं केलेला तुम्ही आहे. डीएनएचं आपण डीएनए ऍक्टिव्हेशन वगैरे सगळं सांगितलं, तर ते आम्ही करतोच आहोत डीएनए ऍक्टिव्हेशन वगैरे. तसं मला वाटलं याच्यावरही काही ऍक्टिव्हेशन करता आलं तर. नाही, नाही, त्याला नाही करता येत काही. ठीक आहे. तर कारण तुम्ही जास्तीत जास्त थर्ड आयला टॅप करून तो हा करू शकतात. मी हा. बोलतो गॉड जीन हा तुमचा रिलिजियसनेस आहे. रिलिजियसनेस म्हणजे भाव आहे. भाव हम्म. तुम्ही विकत नाही आणू हा. शकत. हा. भाव तुम्हाला तुमच्या मध्ये जो आहे, ते आहे ना, ते काय म्हणे एक, बीजामध्ये जो गुण असतो तो त्याच्या स्वतःच्या बीजात आहे. पेड़ लगाओ बबूल का आम कहाँ से पाओगे. त्या त्या ज्या बीजमध्ये, त्या बीजमध्ये जे गुण आहे, तो जो कोड आहे, तो तुमचा डीएनए मध्ये कोड आहे. त्या कोड मध्ये डिसाइडेड आहे तुम्ही किती रिलिजियस राहणार आहे. जर तुमच्या कोड मध्ये डिसाइडेड आहे की तुम्ही रिलिजियस नाहीये, तर तुम्ही कितीही करा तो भाव तुम्ही आणू शकत नाही. तुम्ही नाटक करू शकता. तुम्ही लोकांसमोर जाऊन रोज मंदिरात जाऊन बसता नाटक करू शकता. तुम्ही एक चांगले नाटककार होऊ शकता, पण तुम्ही एक चांगले त्यामध्ये बसलेले भाव नाहीये, तर तुम्ही त्या मंदिरात जाऊन त्या मंदिराच्या एनर्जी सोबत कनेक्ट नाही होऊ शकत. ज्यावेळेस तुम्ही त्या मंदिरातल्या एनर्जीला जो कनेक्ट होतात, तर तुम्ही ऑटोमॅटिकली ह्या मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधून डिस्कनेक्ट होतात. काही तुम्ही कमेंट त्या आल्यात हिंदीतनं घ्या म्हणून, पण सॉरी, कारण डॉक्टर रोजच हिंदीत बोलतात. आणि थोडंसं आम्हाला हा मराठीतूनच कार्यक्रम हवा आहे, तर थोडंसं रोज डॉक्टर बोलतायत ते तुम्ही हिंदीतनं ऐकू शकता. खास हा आमच्या साधकांसाठी मराठीत ठेवलाय, कारण एक स्वाभिमान कुठंतरी जागृत झाला माझा, की येस, महाराष्ट्रीयन माणूसही कमी नाहीये आणि तो खूप ऍडव्हान्स माहिती देतोय याही विषयावरची. कारण आज युट्यूब बघितल्या तर मला वाटतं डॉक्टर एकमेव आणि आमची संस्था या दोनच मला अशा दिसत आहेत मराठीतनं प्रसार करणाऱ्या या सगळ्या ज्या काही घडामोडी चालल्यात युग परिवर्तनाच्या. बाकी हिंदी इंग्लिश आहे आता आज म्हणून, त्यामुळे आपण मराठीवर राहूयात. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर? नाही तर तुम्हाला हिंदीत बोलायचं असेल तर नाही, बोला, मला दोन काही कमेंट प्रॉब्लेम नाही. आल्यात मी म्हणून मी मी माझ्या बोलतेय. माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू दिला होता सिंगापूरच्या मॅडमला, नाव नाही लक्षात त्यांचं आता. तर तो इंटरव्ह्यू जो फर्स्ट टाइम दिला तो हिंदीमध्ये दिला होता. आणि त्याच्या आधी मी जो स्क्रीन लाईव्ह करायचो, फेसबुक लाईव्ह, ते मी मराठीत करायचो.
तर तिथं ते हिंदीमध्ये लाईव्ह केला, तर तिथं लाईव्ह केल्यावर लाईव्ह संपल्यानंतर अं, तिथं त्या लोकांनी रिक्वेस्ट केली की सर आप हिंदी में वीडियो बनाएंगे, क्योंकि आप महाराष्ट्र के लिए नॉलेज नहीं रख सकते, हिंदी में बनाइए तो पूरा भारत सुनेगा. म्हणून मग मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली की ठीक आहे बाबा, मी आहे महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला सुरुवातीला जय हिंद जय महाराष्ट्र राहतं, मग बाकीच्या व्हिडिओ गोष्टी बोलायला लागतो. नाही, ते बरोबरच आहे. लोकांपर्यंत पोहोचायचं तर माध्यम ते लागेल. पण आजचा हा प्रोग्राम नाही, मला आज तर म्हटलं आज बी स्पेशल तुम्हाला भेटू, हा तुम्ही बोलले, तुम्ही जसं सांगाल. मला, मी हा मराठी असल्यामुळे मला मराठी न येण्याचं काही नाही, त्यामुळे माझे उलट म्हणजे मराठी आमचे भाषा साधक ही थोडेसे आपली भाषा आहे, कम्फर्टेबल, त्या भाषामध्ये साधक थोडेसे जास्त घेतलं. कम्फर्टेबल राहतील ना, थोडं त्यांना काही शंका असतील तर, बाकी काही नाहीये. तर थोडस विचारायला लागू देत का ज्यांना काही शंका हो आहेत. हो, मी बोललो ना, मी तर आता मी काय सांगणार हात रेज करा कोणाला विचारायचंय. आपल्याला एवढी अमूल्य संधी मिळाली आहे बघा. आज आपला स्वामींचं पुण्यतिथी आहे आणि खूप सुंदर योग आलेला आहे. तर शंका कोणाला विचारायच्यात हात रेज करा, मग मी नाव घेते. हा, डॉक्टर स्मिता, विचारा मॅडम. अनम्यूट करा. हा हा, हा, व्हिडिओ नमस्ते सुद्धा मॅडम. सुरू करू शकता तुम्ही. नमस्ते सर. नमस्ते मॅडम. हा, नमस्ते सर. पहिली गोष्ट, खूप सुंदर एक नॉलेजेबल म्हणजे छान आम्हाला मिळत आहे. एनर्जी म्हणजे व्हिडिओ सुरू केला म्हणजे एनर्जी एक्सचेंज होते. खूप छान. मॅडमच्या माध्यमातून आपल्याशी जोडता आलं. ज्योतिष मी ऑस्ट्रोलॉजरच आहे, जसं तुम्ही सांगितलं कॅरी फॉरवर्ड होतात. अगदी सगळं बरोबर आहे. आज योग खूप सुंदर आला आहे. 26 तारीख शनी. शनी म्हणजे देतात ते लॉंग लास्टिंग देतात. आणि मीन रास आणि रेवती नक्षत्र बुधाचं खूप सुंदर योग आलेला आहे हा. अमावस्या तिथी असू दे, सगळं असू दे, पण हे जे नॉलेज मिळतंय आम्हाला आणि हे साधक सगळे आपले म्हणजे अनुभव घेत आहेत. तर मला असं म्हणायचंय, राहू केतू ग्रह तारे सगळं आहे, मान्य आहे. पण जो डीएनए वर तुमचा जो महत्वाचा हे आहे ना, तर ऑस्ट्रोलॉजिकली मला एवढं त्याचं हे नाही. पण त्याचं अजून डीप आम्हाला नॉलेज तुम्ही जर देऊ म्हणजे शकाल तर आम्ही म्हणजे घेऊ ते नॉलेज छान असं. बरं, म्हणजे आपल्याला कशाबद्दल त्याची राहून गरज आहे. आवाज डीएनएचं काय? कमी आहे तुमचा मॅडम, जरा मोठ्याने विचारा. एकच मिनिट सर. हा, डीएनए वरती म्हणजे हा खूप महत्वाचा विषय आहे की डीएनए वरती तुम्ही जास्त आम्हाला काही नॉलेज म्हणजे देता आलं तर आम्हाला फार आवडेल म्हणजे घेण्यासाठी असं. काय असतं मॅडम, तुम्ही इथं ह्या कलियुगामध्ये जन्म घेताय, कलियुग युग परिवर्तनामध्ये जन्म घेताय, तर इथं तुम्ही जन्म घेताय. हा जन्म तुम्ही जिथं घ्यायच्या आधी जेव्हा जगाची निर्मिती केल्या गेली, त्यावेळेस डिसाईड झालेले आहे की ह्या युगामध्ये कोण कोण जन्म घेणार आहे. आणि त्यासाठी जे काय व्यवस्था करावी लागली तुमच्या आतापर्यंतच्या मागच्या पिढ्यांची, तर तुमच्यात जो डीएनए आलेला आहे तुमच्या आई वडिलांकडनं आलेला आहे. तर ऑब्व्हियसली तुमच्या आई वडिलांचे आई वडील, आई वडिलांचे आई वडील, आई वडिलांचे, तो गेल्या त्या युगापासून आतापर्यंत इथं बर्थ घेण्यासाठी विचार करा. इथं कॅल्क्युलेशन खूप चुकलेले आहेत. 5,000 वर्ष झालेले आहेत आणि रामयुगाला 2.5-4 लाख वर्ष झालेले आहेत. इथं ऍक्च्युली टाइम चेंज झालेला आहे, टाइम झोन चेंज झालेला आहे. पृथ्वी जशी जशी त्या ब्लॅक होलकडे चाललेली आहे तसा तसा इथं टाइम झोन चेंज होत आहे. तर इथं जो आहे हा परिस्थिती, तर जे कोणी आपण इथे जन्माला आलेले आहोत, आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे मीट होत 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 जो आज तुमचा डीएनए आलेला आहे, ह्या डीएनए मध्ये तुमच्या त्या आतापर्यंतच्या सगळ्या डीएनएची शेवटी क्षार त्यात आलेला आहे. आणि त्याला ह्या युगामध्ये जे लागणार आहे नॉलेज, ते त्याच्यामध्ये त्यांनी देऊन ठेवलेलं आहे. इथं येऊन हे विधी लिखित आहे की कोण कुठं कधी नाही. तर या पुऱ्या 140 करोड लोकसंख्येमध्ये या 12 करोड महाराष्ट्रीयन पॉप्युलेशन मध्ये हे जे आपण बसले तिथे 30-40 जण, हे इंटरॅक्ट होणं या तारखेला या दिवशी, हा कुठल्याही प्रकारचा योग नसतो, हे विधी लिखित. हे होणार आहे, हे घडणार आहे. कारण आपण पाहिलं नाहीये म्हणून आपल्याला माहित नाहीये. जे मी आता पण बोललो तो कॉन्शियसनेस, जी गोष्ट आपण पाहिली नाही म्हणून आपण ती मानलेली नाहीये. जेव्हा आपण ती पाहतो तेव्हा आपण ती मानतो. मग आपण म्हणतो की आपण देव पाहिला नाही, याचा अर्थ देव नाही असं थोडी आहे. तो तुम्ही नाही पाहिलेला आहे. तर तशा प्रकारे हा जो डीएनए आहे, या डीएनए मध्ये जी पण कोडिंग दिल्या गेलेली आहे, त्या कोडिंग मध्ये तुमच्या जे गॉडजिन असतील, तुमचं जे सिद्धी असतील, तुमचं नॉलेज असेल, तुमची
इच्छाशक्ती असेल, त्यामध्ये तुमचे लागणारे व्यक्तिमत्वासाठी जे लागणारे गुण आहेत, मग त्यासाठी तुमचं मूलाधार ओपन करायला, तुमचे स्वादिष्टान चक्र ओपन करायला, तुमचं मणिपूर चक्र ओपन करायला, तुमचं हृदय चक्र हार्ट चक्र ओपन करायला जे काही लागतं, आणि हे जेव्हा ओपन होतात आणि ज्यावेळेस तो सहस्त्रार्थ ओपन होतो आणि त्या त्या ज्या आपण सहस्त्र कमळ जे आहेत ते सहस्त्रार्थ म्हणून नाव आहे त्याला, ते सहस्त्रार्थ जेव्हा ओपन होतं त्यावेळेस तो डीएनए, तो जो तुमच्या बॉडीमध्ये आहे, हा तुमचा नंबर आहे. तो जो एक्स वाय पासून जो कनेक्ट झालाय आणि त्याच्यामध्ये जे GACT हे जे कनेक्शन आहे, हा तुमचा त्यामध्ये एक युनिक कोड डेव्हलप होतो. जसं आपला बार कोड असतो, प्रत्येक गोष्टीला एक बार कोड असतो, त्यामध्ये पण पहा तुम्ही व्हाईट लाईन ब्लॅक लाईन व्हाईट लाईन ब्लॅक लाईन असं करत, झिरो ऍक्च्युली ब्लॅक मीन्स झिरो अँड द व्हाईट लाईन मीन्स वन, तो 0101 तो बारकोड आहे. तो बारकोड सेम तुमच्या ह्या आत्म्यावर इम्प्रिंटेड असतो. तर तो कोड तुम्हाला डीएनए इथं तुम्हाला जन्माला आणण्यासाठी ती सगळी सिस्टीम तयार केल्या गेली, की तुमच्या पिढ्यानपिढ्याचे तिथं मीठ होऊन खालची पिढी जन्माला येत येत एंड मध्ये तुमचा इथं आलेला आहे. आता इथं एक 810 करोड लोकांपैकी डेस्टिन 62 ते 64 करोडच जे आहेत ते डेस्टिन आहेत. बाकीचे हे जे आहेत 740 50 करोड, हे ज्यांनी फक्त स्वार्थ पाहिलेला आहे, ज्यांनी परमार्थ नाही केलेला आहे, फक्त स्वार्थातनच परमार्थ करायचा विचार केलाय का माझंच आधी भलं व्हायला पाहिजे. जसं कृष्ण याचा होता दुर्योधनाचं, माझंच भलं व्हायला पाहिजे, मी दुसऱ्याचं भलं होऊ देणार नाही. होत असेल तर त्याने तिथं अग्निकांड करवलं, त्यांना द्यूत मध्ये बोलून त्यांना हरवून त्यांना जंगलात पाठवलं, त्यांना 13 वर्ष जंगलात केला, 1 वर्षाचा अज्ञातवास करायला लावला, वापस आल्यावर पण सुईच्या टोक्या एवढी जमीन देणार नाही म्हटलं. तर फक्त मी जो आहे, जिथं मी आहे तिथं शिव नाहीये, आणि जिथं शिव नाहीये तिथं सत्य नाहीये. मग त्या सत्यासोबत ह्या युगामध्ये कृष्ण परत उभे राहणार नाही. मी 4 वर्षापासून सांगतोय मे से हम बनो, मतलब तुम्ही स्वतःसाठी जगायच्या आधी थोडं दुसऱ्यासाठी जगा. स्वतःला तुम्ही जे करताय ते तर कुत्र मांजरे पण करतात, ते पण तेच करतात. 2D आणि 3D मध्ये फरक एवढा आहे की 2D मधले जे अॅनिमल्स आहेत त्यांना बुद्धी नाही, 3D मध्ये जो मनुष्य आहे त्याला बुद्धी आहे. तो या बुद्धी जीवावर कर्म करू शकतो, आणि कर्मच हे तुमचं डेस्टिन डिसाईड करतात. आता ह्या लोकांनी ह्या आता पूर्ण केलेल्या 50 60 70 वर्षात जे काय त्यांचे वय आहे आता, किंवा जे नवीन आले बॉर्न म्हणून 25 30 35 40, हे इतक्या मायेत स्वतःला फसवत गेलेत आणि स्वतःला मॅनिप्युलेट करत गेलेत की नाही याच्यापेक्षा हे बरं, याच्यापेक्षा हे बरं आहे. ते तुमच्या डीएनए मध्ये तसे कोडेड होतं. त्यांच्या जशा दुर्योधनाच्या पूर्ण 100 भावामध्ये फक्त स्वार्थच भरलेला होता, पण त्याचा जो एक सावत्र भाऊ होता युत्सू, कारण तो दुसऱ्या आईकडनं आला होता, तर त्याच्यामध्ये ते गुण नव्हते, तो कौरवाकडे जाऊन लढला. कर्णामध्ये भले त्या याचा जीन होते कुंतीचे, पण त्यात सूर्यदेवाचे पण गुण असल्यामुळं त्याच्यामध्ये ते समर्पण भाव त्यांनी दुसऱ्या पार्टीला दिलेले. तर भाऊ एकच आहेत, भाऊ एकच आहे, पांडूचे पुत्र आणि धृतराष्ट्राचे पुत्र. पाहायला गेलं तर दोन्ही एकाच जीन मधले, एकाच डीएनए मधले, पण ऍट द एंड तो जो रेकॉर्ड होता डीएनए तयार करायला फायनल, तिथं आईंचे जे वाय क्रोमोझोम तर सेम होते. पांडूकडे वाय क्रोमोझोम होता, धृतराष्ट्रकडे वाय क्रोमोझोम होता, दोन्ही वाय क्रोमोझोम होते. फरक पडला एक्स क्रोमोझोमचा, कुंतीच्या डीएनएचा आणि गांधारीच्या डीएनएचा. तर त्यामुळं डीएनए मॅटर करतो की तुमचं युनियन कोणत्या प्रकारे कशा प्रकारे घडत आलेले. कारण गांधारीला शिवाचं वरदान होतं की तुला 100 पुत्र होतील. मग धृतराष्ट्राचं तिथे लग्न लावताना यांनी हा विचार केला होता की धृतराष्ट्राला 100 पुत्र भेटले तर त्यातला एक तरी लायक असेल की ज्याला आपण उद्या राजा वगैरे करू. म्हणून आपले भीष्माचार्यांनी ते लग्न लावून दिलं.
पण ते नियतीनं आधी विधिलिखित केलं की ज्या वेळेस हे लग्न लावलं गेलं त्यावेळेस भीष्माचार्यांनी त्या शकुनीच्या पूर्ण फॅमिलीला जेलमध्ये टाकून मारून टाकलं. आणि त्याचा राग धरून शकुनी इथं येऊन त्यांनी फक्त कट कारस्थान या दुर्योधनाला आणि त्याच्या भाच्यांना संपवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना 100 वेळेस चान्स दिले गेले. आता पण हे जे महाभारत आता जे घडतंय, जे आता हे अर्थक्वेक सुरू झालेत, मणी मणिपूरला अर्थक्वेक झाला 28 तारखेला 29 तारखेला, हे सगळं काही मागच्या वर्षी व्हायला पाहिजे होतं, मे महिन्यामध्ये. पण देव शेवटपर्यंत चान्स देत असतो की बाबा सुधरा सुधरा. दुर्योधनाला दिला, कंसाला दिला, रावणाला दिला. इथल्या पण हे जे आता ज्याला वाईट वाटतील मला फरक पडत नाही, माझ्या लाईफ मध्ये तसं आहे. जर तुम्ही अजून पण चान्स दिलाय देवांनी, जोपर्यंत भारतावर अर्थक्वेक येत नाहीये, भारतावर अर्थक्वेक येत नाहीये. मी खूप वेळेस बोललो लोकांना की तुम्ही इथं जर आज घडीला तुमचे कर्म नीट केले, तुम्हाला तुमच्या परीक्षा समजल्या की तुमची परीक्षा काय चालली, आणि तुम्ही त्याच्यावर सर कन्व्हर्ट करू शकले त्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला, तर तुम्ही जर ह्या जन्मामध्ये जर मुक्ती घेतली, जर तुम्ही त्या 64 करोड मध्ये आले, तर ऑब्व्हियसली तुम्ही मुक्त झाले म्हणजे तुमची मागची सगळे पित्र मुक्त होणार. तुम्ही जे जाऊन आज पित्रदान करतात ना, तुम्ही पित्रदान यासाठी करता की त्यांना राक्षस योनीत जाऊ नये किंवा त्यांना इथं पृथ्वी तलावर यांनी राहू नये. तुम्ही त्यांना कैलासला मुक्त करण्यासाठी आणि जीवन चक्रात मुक्त करण्यासाठी मुक्ती नाही मागितलेली. हे कोणी सांगत असेल तर मी त्यांना स्पष्ट म्हणतो, हे तुम्ही लोकांना मग खोटं ज्ञान दिलेलं आहे. तुम्ही मुक्ती पिंडदान करून होऊ शकत नाही. पिंडदानानं तुम्ही फक्त त्यांना या मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये काही असतात मोह, जे मेल्यानंतर पण राहतात आणि ते इथं प्रेतात्म्यामध्ये रूपामध्ये राहतात, तर त्यांना ते राहू नये यासाठी असतं. पण तरी देखील काही राहतात. तर तुम्ही जर स्वतःला ह्या क्षण जर क्षणाला मुक्त करतात, तर तुम्ही जे तुमचे पित्र जे तिथे आलेले आहेत ते पण तुमच्यासोबत मुक्त होतात. हा मुक्तीचा सरळ साधा कन्सेप्ट. तुम्ही एकटे मुक्त होत नाही, तुम्ही ज्यांचे डीएनए घेऊन आलेले आहेत ते सगळे मुक्त होतात. आणि मग परत जिथं गरज आहे कलियुगमध्ये संपवायची, दुसऱ्या डायमेन्शन मधल्या पृथ्वीवर, कारण मल्टीव्हर्स पण हे सगळं चाललेलं आहे. याचं उदाहरण खूप वेळेस दिलेलं आहे. ज्यावेळेस श्रीराम सगळं रामायण संपलं, सीता जमिनीत गेली, आणि आता काय मग त्यांनी लव कुशला अर्धे अर्धे राज्य वाटून दिलं. जो गांधार आहे अफगाणिस्तान, तो त्यांनी कुशला दिला. म्हणून आज कुश, हिंदू कुश नावाचा तिथं डोंगर आहे, कारण तो कुशला दिला गेला होता. आणि हे जे भारत होतं हे सगळं लवला दिलं गेलं. तर श्रीरामाने आता मी समाधी घेतो. खूप कमी लोकांना माहितीये की चारही भावांचे लग्न एकाच दिवशी झाले होते. चारही भावांनी एकाच दिवशी समाधी घेतली. कोण घेतंय ते? हा, मग तिला त्या देवा चान्स दिला पाहिजे का? हॅलो, धन्यवाद स्मिता मॅडम. डॉक्टरांचं युट्यूब चॅनल आहे डॉक्टर विलास जगदाळे म्हणून. आपण डिस्कशन ग्रुपवर त्यांचे व्हिडिओ टाकतोय, डिस्कशन करतोय. तुम्ही नाही आहेत त्या ग्रुपवर तर ते व्हिडिओ बघा, युट्यूब चॅनल त्यांचा. अनुजा मॅडम बोला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आवाज नाही येते तुमचा. आत्मवंदन मास्टर्स, आवाज येतो? हा बोला. मॅडम व्हिडिओ आता बंद येतोय करा. सर? अनुजा मॅडम व्हिडिओ बंद करा, तुमचं नेटवर्क वीक आहे. हा बोला. आत्मवंदन मास्टर्स. हा येतोय आवाज. सर्वप्रथम डॉक्टर सर तुमचे ओके ओके सर, थँक्यू सो मच की मंगल मॅडमनी तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं. मॅडम आम्हाला 2 महिन्यापासून तुमचे व्हिडिओ डिस्कशन ग्रुपवर टाकतात आणि सेम मॅडम जे नॉलेज देतात तेच आम्हाला तुमच्याकडे कडून सायंटिफिकली मिळतंय. तर माझा प्रश्न असा होता सर की आपण म्हणतोय की आपल्याला हे मायाजाळ तोडायचंय किंवा या मॅट्रिक्स मधून मॅट्रिक्सच्या परे जाऊन किंवा मॅडम म्हणतात की आम्हाला मुक्ती पाहिजे, म्हणजे या पूर्ण
याच्यातून सगळ्यातून सुटायचं आहे. तर त्याला सायुज्यता मुक्ती म्हणतो. पण ती मुक्ती मिळवण्यासाठी आपण म्हणजे मॅडम म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टीतून म्हणजे आम्हाला या संसारातूनच बाहेर पडायला थोडासा प्रॉब्लेम येतोय. तर हे कसं शक्य आहे? ध्यानातून तर ते शक्य आहे, रोज डेली मेडिटेशन करून होऊ शकतं. किंवा सर तुम्ही म्हटलात आता तुम्ही मागच्या आठवड्यात एक सांगितलं होतं की हायर सेल्फशी कनेक्ट करून, जे की आता मॅडम आमच्याकडून करून येतात की हायर चक्रा मेडिटेशन. तर त्याच्यामध्ये तुम्ही तेच सांगितलं होतं की त्या व्हाईट लाईटशी आपण कनेक्ट होऊन जे काही नॉलेज येत आहे त्याच्यातून आपलं क्लिन्झिंग होणार. तर असं आपण डेली जास्त मेडिटेशन करून आपले पूर्ण कर्मा क्लीन्स होतील का? हा माझा प्रश्न होता. आणि आपण मुक्ती मिळेल का म्हणजे मनुष्य जन्मातून? काय आहे? कर्म, तुम्ही काही कर्म नाही केले तरी ते कर्म आहे. जे भीष्माचार्याने केलं, जे द्रोणाचार्याने केलं, जे कर्णानं केलं, तरी काही कर्म नाही केले, ते बोललेच नाही. त्या चीर हरणामध्ये ते काही बोलले नाही, हे त्यांनी कर्म केलं. तर न कर्म करणं देखील कर्म आहे. तर तुम्हाला काही करावं तर लागेल. तुम्ही चाललेत, नाक बंद करून जाऊ शकत नाही, तुम्हाला वास तर येणार, काही सडलेलं असेल, काही नसेल, तुम्ही त्या याच्यावर नाक तर दाबणार आणि म्हणणार तसं मनामध्ये की काय हे, कोण मेले आणि काय झाले, की ते त्यासाठी ते कर्म झालंय की जीव गेलाय कोणाचा तरी काहीतरी, आणि त्यामुळे आपण त्याला काहीतरी बोललोय, ते पण एक कर्म होऊन जातं. कर्म सिद्धांत खूप सरळ आहे. राहिली गोष्ट सोडणं. सोडणं हे जगातल्या एक टास्क पैकी, कारण ते सोडायच्या आधी तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल की हे धरणं काय असतं. तुम्ही जे धरताय तो कोणता भाग आहे. जर तुम्ही कपड्यासाठी, तुम्ही सोन्यासाठी, तुम्ही घर, गाडी, बंगला, मुलं बाळ यांच्यासाठी करताय, तर तो लोभ, मोह हे दोन ऋतू आहेत. मुलाबाळांचं प्रेम आहे. तुम्ही मुलं बाळा जे आहेत, तुमची जबाबदारी एवढी की तुम्ही झाले आता, तर त्यांना त्यांना शिकवणं, त्यांना चांगले संस्कार देणं, आणि त्यांना त्यांच्या जॉबला किंवा कर्माला जे असेल त्यांना ते जाऊ देणं. पण महाभारतामध्ये अर्जुना श्रीकृष्णांनी पांडवांना चारी दिशेला पाठवलं आणि जाऊन काय पाहता येऊन मला सांगा. तर त्यातले एक उदाहरण असं होतं की ज्यावेळेस भीम येतो, भीम म्हणतो की मी पाहिले की एक गाई वासराला इतके चाटते, इतके चाटते, इतके चाटते की त्या बाळाची स्किन निघून गेलेली आहे. तर कृष्ण म्हणतो की कलियुगामध्ये असा काळ राहील की पालक आपल्या मुलांना त्याच्या पंखाच्या छत्रछायाखाली इतके ठेवतील की ते त्या मुलाच्या ग्रोथसाठी चांगलं नाही राहणार. आज मी पाहतो, नाशिकला व्हिजिटला जातो, मी पुण्याला व्हिजिटला जातो, किंवा आता मी पूर्ण भारतभर फिरलो सगळे मंदिरं करत. तर आई वडील इतके इतके पॉझिटिव्ह आहेत आता सध्याच्या त्या मुलाबाळांसाठी, की त्या मुलाबाळाला साधी मातीची धूळ पण लागू नये, त्याच्या थोडं पण त्याला त्रास होऊ नये, इतकी त्याची काळजी करताय. ज्या हे अतिमोह झालेलं आहे. आणि घर, गाडी, बंगला ह्याचा मोह, हे याचा लोभ किती असावा माणसाला. एक घर, दुसरं एक फ्लॅट, एक गाडी, दुसरी गाडी, एक मोबाईल, अजून मोबाईल, मग अजून ऍपल पाहिजे, मग ऍपलचा लेटेस्ट पाहिजे. तर हा जो आहे ना, हा कलियुगी सोच आहे. कली तुमच्या डोक्यात आहे. आधी राक्षस जे होते ते बाहेर होते. सतयुगामध्ये राक्षस अतिक्रमण, हमले करायचे पृथ्वीवर. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप यांनी पृथ्वीवर हमले केले. हिरण्याक्षनी पृथ्वीला पाण्यात नेऊन टाकली. मग तिथं विष्णूला अवतार घेऊन, वराह अवतार घेऊन बाहेर यावं लागलं पृथ्वीला काढून. मग राक्षस पृथ्वीवर आले. त्रेता युगमध्ये लंकेमध्ये येऊन ते थांबले. तिथून त्यांनी येऊन मानव वस्तीमध्ये येऊन सीतेला उचलून घेऊन गेले. मग ते घरात आले, दोन भावामध्ये आले, जमिनीच्या वादामध्ये आले. आता जो कली आहे तो त्या
भारताचा जो राजा होता परीक्षित, त्याच्या बुद्धीमध्ये तो गेला आणि त्याच्याकडनं ते दुष्कर्म करून घेतलं, की एका ऋषीच्या गळ्यात मेलेला साप त्यांना टाकायची इच्छा झाली. ही इच्छा कुठून होते? ती इच्छा त्या कलीनं आणली. तर हा जो कली आहे हा तुमच्या त्या षडरिपूमध्ये आहे. ती रिपू तुमच्यात आहे, राक्षस सध्या तुमच्यात आहे. आणि जर ते बोलणं हे तुमची सत्यासोबत राहायची इच्छा, मोक्ष प्राप्त करायची इच्छा, तुम्ही किती देताय समाजाला, तुमच्यापाशी जेवढे एक लिमिट असते, तुम्ही एक लिमिटच्या वरती जेव्हा ते घेऊ लागतात, पैसा असेल, गाडी असेल, बंगले असतील, कपडे असतील, मोह असतो मुलाबाळांचा. बेटा अगर सपूत है तो कमाना क्यों, बेटा अगर कपूत है तो कमाना क्यों. तर त्यामुळे तो मोह पण नाही बरा. तर हे मोह जोपर्यंत तुमचे सुटणार नाही, तुम्ही त्या हायर डायमेन्शन मध्ये गेले मंदिरामध्ये आणि तुम्ही घातलीये काहीतरी 500-1000 रुपयाची चप्पल, ती काढली मंदिराबाहेर आणि अर्ध लक्ष मंदिराच्या चपलेवर आहे की माझी चप्पल चोरी जाते का, तुम्ही मंदिरात काय करणार आहे? तर ते जे आहे ना हायर डायमेन्शन सोडण्यासाठी इथलं सगळं सोडावं लागतं. एक कर्म म्हणून, एक जर तुम्ही केले, माझं लग्न झालेलं आहे, मला फॅमिली आहे, तर त्याला एक जबाबदारी की बाबा माझ्या मुलं आहेत, त्या मुलांना शिकवण देणं, वाढवणं, कपडे देणं, हे तेवढी जबाबदारी आहे, तेवढी पूर्ण करणं. ती झाल्यानंतर ती काय रोज थोडी पूर्ण करायची असते. ती तुम्ही तिला शाळेत टाकलेले, शाळेत जाणं, शाळेत येणं, अभ्यास करणं, तिला अभ्यास कराल म्हणणं, हे आपण करणं. ते करणं, ते तिच्या कर्माने ते करणार, ते अभ्यास करायला हुशार होईल. तुम्हाला वाटलं अभ्यासात कमजोर आहे, क्लास लावून देणं, ते तेवढं कर्मापुरतं आहे. पण मी पाहतो लोक, कुठली दुनिया बदलली, म्हणजे लोक ह्या ह्या टीव्हीनी, या मीडियानी लोकांना असं दाखवलेलं आहे की तुम्ही जर हे नाही केलं तर तुम्ही त्या मुलांना पण आयफोन घेऊन दिलेले. त्या मुलांना कोणी सायकलवर पाठवायला तयारच नाही आजकाल. प्रत्येकाला त्या गोष्टीला लक्झरियस दिलेली. तो मुलगा तो बनत नाही. मग भविष्यामध्ये जेव्हा त्याच्यासमोर हे येतात चॅलेंजेस, तो ते हँडल करू शकत नाही. आणि खूप यंग पोरं डिप्रेशन मध्ये जाताना पाहिलेले, यंग पोरं स्ट्रेसमध्ये ऍडिक्टेड होताना पाहिलेले. आज 17-18 वर्षाचा मुलगा मी गांजा काफू काय ते घेताना पाहतो औरंगाबाद मध्ये. तर हे ते कॅपेबल नाही, तेवढे मेंटली ते स्ट्रॉंग नाही. मोक्ष पाहिजे असेल, आधी तुम्हाला तुमचे रिपू कोणता आहे आपल्यात स्वतः शोधा, की माझा हा रिपू खराब आहे. मग त्याला ठीक करण्यासाठी माझा व्हिडिओ आहे लास्ट डिसेंबर, आय थिंक डिसेंबरचा, रिपू, हाउ टू करेक्ट युअर रिपूज, आपले रिपू पे कैसे काम करना चाहिए. मग कोणत्या रिपूला ठीक करण्यासाठी कोणता भाव पाहिजे, त्याच्यावर ते तो व्हिडिओ आहे. तुम्हाला त्याच्यावर काम केल्याशिवाय नाही होणार. धन्यवाद डॉक्टर. आम्ही ते प्रोग्राम घेतोय, तुम्ही जसं षडरिपू सांगितलं, रिव्हर्स इंजिनिअरिंग करतोय चक्रांवर, चक्रांचे गुण एक्सप्लोर करतोय, अवगुणवर आम्ही वर्कआउट करतोय, क्लिन्झिंग करतोय. जसं आज तुम्ही तर नाही होत धन्यवादाचं, मॅडम, असं नाही धन्यवादाची होणार. तुम्हाला फ्रिक्वेन्सी ते सांगितली. कर्मात आणावं लागतं. हा, नाही तुम्हाला ते कर्मातही. कर्मात आणावं. हो, ऍक्च्युअली आता धन्यवादाची सुद्धा खूप प्रॅक्टिस करून घेतली. सगळ्यांना आपल्या जीवनातल्या व्यक्ती आणायच्या, त्यांना ग्रॅटिट्यूड भाव निर्माण करायचा, त्याला 5-5, 10-10 मिनिटं रोज द्यायची. हे करून घेतो आम्ही डेली. तर ते खूप छान सांगितलं. आणि मुलांच्या बाबतीत मी असं सांगते सगळ्यांना, काही करायचंच नाही मुलांसाठी. त्यांना त्यांच्या सोल प्रोग्रामवर ठेवून द्यायचं. सोल त्यांचा प्रोग्राम जो घेऊन आले, त्याचं लर्निंग त्यांना लवकरात लवकर मिळतं. एवढीच मुलांसाठी आपण हे करायचे, व्हायब्रेशन्स पेरायचे. तर त्यांच्या सोल प्रोग्रामवर ठेवून टाकायचं. सविता मॅडम बोला. सविता धर्माधिकारी मॅडम बोला. आहात का? नूतन पवार हो, मॅडम. आहे. एक सविता मिनिट मॅडम मॅडम, बोला. बोलते. हा. 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 आत्मवंदन मॅडम, आत्मवंदन सर. तुमचे व्हिडिओ आम्ही काही दिवसांपासून बघतोय, खूपच इन्फॉर्मेटिव्ह आहेत आणि खूप सायंटिफिक आहे, माहिती मिळते आम्हाला.
कालचा जो एक व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल फक्त मला विचारायचं आहे की तुम्ही सांगितलंय की डीएनए मधनं आपलं ओरिजिन कळतं आणि सोल पर्पज कळतो. तर आपला सोल पर्पज कळण्यासाठी काय करायला पाहिजे हा माझा प्रश्न आहे. म्हणजे आम्हाला मॅडम नेहमी प्रश्न देतात की तुमचा सोल पर्पज तुम्हाला कळतोय का, तुमचा सोल पर्पज तुम्हाला कळतोय का, आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये म्हटलं की डीएनए मधनं सोल पर्पज कळतो. तर तो कसा कळतो आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? काय असतं की प्रत्येक माणसाचा इथे जन्म घ्यायचं एक कारण असतं, ते म्हणजे या जन्मचक्रातनं मुक्ती. जर तुम्हाला कोणी क्रॉस होते तुमच्या ह्या पुऱ्या आयुष्याच्या यात्रेमध्ये, जर तुम्हाला कोणी क्रॉस होतोय आणि तो क्रॉस होत असताना तिथं तुमचे काही कर्मबंध अडकलेले असतात आणि ते कर्मबंध फॉर द हायर गुड असतात. जर एखादी व्यक्ती आहे, मला त्याचं त्याचं माझं पटत नाहीये, पण त्या व्यक्तीशिवाय मी जर ते कार्य करू शकत नाहीये, कारण ते माझ्या सोल पर्पज पेक्षा ह्या समाजाच्या हितासाठी ते सोल पर्पजली करणं गरजेचं आहे, तर ते तुमचं जीवनाचं कार्य बनतं. तिथं तुमचा राग तिथं मॅटर नाही करत. मला कोणी आवडत नाहीये, श्रीकृष्णानं सरळ ऑप्शन दिला होता की मी चाललोय द्वारकेला, या ज्याला मदत पाहिजे त्याने माझ्यापाशी यावं. गेले दोघं होते, दुर्योधन पण गेलता आणि अर्जुन पण गेलता. जर दुर्योधनाने जर बराबर त्याची मानसिकता त्याने ठेवली होती की मला सैन्य पाहिजे, कृष्णच एकटा करून काय करणार आहे, तर त्याच्या मानसिकतेनं त्याला चांगला ऑप्शन भेटला होता. पण त्यानं त्याच्या स्वार्थी मानसिकतेनं त्याला कृष्णाला नाही निवडलं, त्यानं स्वार्थी मानसिकतेनं सैन्य मागितलं. जर त्यानं विचार करा, जर त्यांनी मागितलं असतं कृष्णाला की मला कृष्ण पाहिजे, परिस्थिती काय झाली असती, पिक्चर बदलले असते. तर ही जी आहे ना, हे तुमच्या आयुष्यामध्ये पण असे येत असतात की ज्या ठिकाणी तुमचे तिथे कर्मबंध अडकलेले आहेत. तर कृष्ण न्यूट्रल होता, कृष्ण म्हणे ठीक आहे मी येतो, कृष्ण गेला असता. कृष्णानं तिथं असा तुमचा नाही मला काय करायचं, मी तर अर्जुनाकडनं आलेलो आहे, मी नाही जाणार याच्यापेक्षा, असं म्हटलंच नाही. या मी येतो, मागा मला, तू मोठा आहेस तू माग. मग त्यांनी सैन्य मागितलं. तर जीवनात तुम्हाला कोणी आवडत नाही यासाठी तुम्ही ह्या समाजाच्या हितासाठी काम करणं बंद करताय, हे खूप मोठं कर्म करताय तुम्ही. म्हणजे ते कर्म इक्विव्हॅलेंट टू दुर्योधन सारखं होते. तर तुमच्या स्वार्थासाठी लोकांचं परमार्थ थांबवणं हे चांगलं कर्म नाही. जर तुम्ही कोणाच्या भलं करू शकताय, तुमच्यामुळे जर कोणाचं भलं होतं, दॅट परमार्थ. कृष्ण आले, कंसाला मारलं. कंसाला यासाठी नव्हतं मारायचं त्यांना की त्यांनी माझ्या आई वडिलांना जेलमध्ये ठेवलं होतं, यासाठी मारत होते की ते ह्या दुष्ट राजा होता, तो ह्या वाल्या लोकांकडनं डबल कर्ज, हे डबल कर, दुधापोटी तुपापोटी मलाई पोटी तर घ्यायचा, शेत सारे डबल लावायचा. तो दुष्ट राजा होता. जरासंधाला 17 वेळेस हमले केले, शेवटी म्हणे यार जातो मी यार इथून, निघून गेला तो मथुरेवरनं, द्वारकात गेला. तर तिथं तुम्ही जर समाज उग अननेसेसरी मथुरेतल्या सैनिकांना युद्धामध्ये मारण्यापेक्षा, बाबा मी इथून निघून जातो, माझे सैनिक वाचतील. तर तुमच्या ह्या वागण्यानं तुम्हाला भले म्हणजे कृष्णाने उदाहरण दिले, त्यालाही त्याचं नाव रणछोड झालेलं आहे. जर एखाद्या परिस्थितीमध्ये की तुमचं काही खराब होते नाव, तर तरी चालल, पण त्यामुळे लोकांचं जर भलं होत असेल ना, तुम्ही ते कर्म केलं पाहिजे. हे कृष्णाने तेव्हा पण सांगितलं. युद्ध टाळायचा प्रयत्न केला की बाबा युद्ध नका करू, आम्हाला 5 गावं द्या, नो प्रॉब्लेम. पण जेव्हा खरंच परिस्थिती येते, मग ती धर्मस्थापनेची वेळ येते, मग त्यावेळेस ते होतं. पण त्यावेळी पर्पजला तुम्ही ज्या वेळेस हे 6 रिपू तुम्ही वर्कआउट नाही करणार, सगळा खेळ त्याचा, कारण तुम्ही त्या काळात जन्माला आलेले जिथं तुमच्या सगळी सोच
विचारच हे तुमच्या जीवनाचं पर्पज आहे. तुम्हाला इथं पाठवलंच त्यासाठी कलियुगामध्ये. तुमच्या जीवनाचा पर्पज आहे की ह्या ऋतूंना बाजूला करून जेव्हा तुम्ही ब्लाइंड ओपन व्हाल, मेडिटेशनचा खरा अर्थ तेच आहे. ज्यावेळेस ज्ञानेश्वरांना ज्यावेळेस ते सगळं झालं करून मेडिटेशन मध्ये सगळे ज्ञानेश्वरी ज्ञानबोध सगळं लिहून काढला, मग ऍट द एंड आता सगळं ज्ञान देऊन झालेले ना, आता विश्वात्मक देव लोकांना द्या. आता आता माझ्यासाठी नाही, आता विश्वासाठी मागतोय मी. तर ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी करायची इच्छा कराल, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनाचा पर्पज पण भेटायला लागतो आणि सापडायला लागतो. लोक म्हातारपणामध्येच आठवतो की आता आपण देवदेव करायला पाहिजे, तोपर्यंत नाही आठवत. ऍट द एज ऑफ 1665 ला मी पाहतो, मी आता गेलो होतो मथुरेला, वृंदावनला, महाराष्ट्रातनं बस भरून आले होते सगळे 65+. आता परत रामेश्वरम, पद्मनाभन यात्रा कंपन्या भरू येत आहेत, सगळे 65+. तर ज्यावेळेस खरंच तुम्हाला देवातलं, कारण देव जोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये, तुम्ही कोणी घ्या, विवेकानंद घ्या, ज्ञानेश्वर महाराज घ्या, तुकाराम महाराज घ्या, गोरा कुंभार घ्या. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजची मुलं छोटे होते, गोरा कुंभाराचा मुलगा तर पायाखाली तुडवला त्यांनी. तर हे सगळे जे आहेत ना, हे ऍट द एज ऑफ 20-25, ज्ञानेश्वर महाराज खूप कमी वयात झालेले आहेत, पण बाकी सगळे घ्या, हे सगळे अर्ली एज मध्ये त्यांना ती देवाला प्राप्त करायची ओढ लागली. देवाला प्राप्त करणं, त्या परमतत्वामध्ये लीन होणं, जन्मचक्कर मधून मुक्त होणं, हे तुमचं जीवनाचं पर्पज आहे. त्याच्यामध्ये जे काही आहे परमार्थ, येणाऱ्या गोष्टी या निमित्त आहेत की तुम्हाला त्या मुक्तीपर्यंत जाण्यासाठी जे काही निमित्त लागणार आहे, हे त्यातले निमित्त आहेत. लाईफ इज नथिंग बट टू जर्नी फ्रॉम बर्थ टू डेथ. जीवन हा जन्मापासून मृत्यूचा प्रवास, याला जीवन म्हणतात. तर त्यामध्ये जे कोणी तुमचे मागच्या जन्मातले कर्म आहेत, ते कर्म बंध तोडण्यासाठी येत असतो, ते त्यांचं तुमचं इंटरॅक्शन असतं. नूतन मॅडम धन्यवाद सर. विचारा. नूतन मॅडम. हो मॅडम. नमस्कार सर. ज्यांना विचारायचंय ना त्यांनी हात वर करा. हा बोला नूतन मॅडम. खूप सुंदर माहिती देत आहात तुम्ही, नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करता आणि त्याप्रमाणे आमचं प्रॅक्टिस पण चालू आहे मॅडम बरोबर. तर मला हे विचारायचं होतं की डीएनएचं जे तुम्ही सगळं सांगितलं, तर डीएनए आणि सोल आणि स्पिरिट हे कनेक्शन कसं असतं? म्हणजे आत्ता याला मी हे ऐकलं की तुमचा जो कोड आहे, आत्म्याचा जो कोड असतो, प्रत्येक आत्म्याला एक कोड असतो. तर तो कोड जो आहे, त्या कोडला तिथं एक शरीराची गरज असते. त्या शरीराची गरज तिला जी आहे, त्यासाठी ते पंचतत्वाचं शरीर तिथं बनवलं जातं. आणि त्यासाठी लागणारी जे काही तिथं परिस्थिती असते, मग त्यासाठी जे लागणारं डीएनए असत, तो तिथं आधीपासून ती चेंज करून आई वडील, त्याचे आई वडील, त्यांचे आई वडील, आईच्या साईडची पुरी जनरेशन आणि वडिलांच्या साईडची पुरी जनरेशन, ही सगळी प्लॅन करत 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 त्या डिव्हाइन टायमिंगला तिथं ते व्यक्ती, तो आत्मा तिथं अवतरित होत असतो. ऍक्च्युअली मध्ये 3ऱ्या महिन्यापर्यंत जोपर्यंत हे स्ट्रक्चर बनलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठंही जीव नाही. 3ऱ्या महिन्यात ज्या दिवशी ते हार्ट पहिल्यांदा धडकतं, तिथं पहिली हार्ट मधून ए नोड तिथं जनरेट होते आणि ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स सोडून पहिलं हार्टबीट तयार करते. तिथं त्यावेळेस ती आत्मा आलेली असते. तर हे जे आहे, हे आत्मा इथं कोणत्या शरीरात कुठं जायची
हे त्या जन्माच्या आधीपासून तो कोड देऊन ठेवलेलं असतं की इथं याला हा जन्म द्यायचा आहे. आणि त्यासाठी त्या डीएनए मध्ये ते सगळे कोडिंग तिथं आधीच केलेली असते की ह्या डीएनएचा कोड काय राहील आणि त्याच त्या आत्म्याचा कोड राहील. जर तुम्ही कधी गाडी गेल्या असाल सर्व्हिसिंगला घेऊन, इन्शुरन्स काढायला गेले असतील घेऊन, फोर व्हीलर म्हणा टू व्हीलर म्हणा, तर तुमच्या गाडीचा चेसिस नंबर असतो. तो तुमच्या गाडीचा चेसिस नंबर हा तुमच्या गाडीचा इंजिन नंबर असतो. उद्या जर तुमची गाडी चोरी गेली आणि तुमच्या गाडीचं काही त्यांना इंजिन काढून घेतले, वापरलं आणि कुठंतरी काहीतरी अपघात झाला, तुमच्या गाडीची चेसिस ती नाही आणि इंजिन नंबर वेगळा आहे, तर पोलिसांना कळून जातं की बाबा ही गाडी चोरीची आहे, कारण याच्यामध्ये इंजिन वेगळं आणि हे चेसिस नंबर वेगळा आहे. कारण तो तुमच्या इन्शुरन्स पेपरवर मेन्शन असतो, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर. ते रजिस्टरच्या वेळेसच असतं की तुम्ही ज्या कोणती गाडी घेतलेली आहे कंपनी सांगितली असते की याच्या गाडीमध्ये हा इंजिन नंबर आहे, हा चेसिस नंबर आहे. तर तसं ते तुमच्या ह्या डीएनए मध्ये कोणत्या प्रकारचं कोणता सोल येणार आहे तो तिथं आधीच डिसाइडेड असतो. त्यासाठी इथे ती परिस्थिती बनवल्या गेलेली असते. चुकून रॉंग नंबर असं इकडे होत नसतं. डिवाइन परफेक्शन हे जे आहे इतक्या बढिया प्रकारे हे सिम्युलेशन हे जी मॅट्रिक्स आहे, हे हॅल्युसिनेशन जी दुनिया आहे, हे परफेक्ट आहे इतक्या प्रकारे की याच्यामध्ये देवानं खोट काढायला कशी जागा ठेवलेली नाही. आणि कर्म सिद्धांत इतक्या बड्या प्रकारे कोण कुठल्या कर्मानं कोणत्या घरात जन्माला येणार आहे आणि त्यामुळं त्यांचे कर्म कसे बांधले गेलेले आहेत हे काही सांगता येत नाही. म्हणून भगवद्गीतेत सांगितलेले की तुझ्या आत्ताचे हे नातेवाईक मागच्या जन्मात तुझे कोण होते तुला काय माहिती. त्याचा अर्थ की मागच्या जन्मात त्यांचं तुझं काहीतरी वेळ होतं म्हणून तू आता याने इथे मारायला आलेला आहे. सरळ अर्थ होता याचा की तुझे काकांना आणि तुझ्या आजोबाच्या वयाच्या यांना आणि तुझ्या चुलत भावांना तू मारून टाकतोयस कारण त्यांनी मागच्या जन्मात तुझ्याशी काही ना काहीतरी वाईट केलेलं आहे म्हणून तो इथं आलेला आहे. तर हे सरळ आहे. तुम्ही ज्या घरात जन्माला आलेत आणि तिथं तुमचे जे कोणी आता सध्या शत्रू मित्र बनलेले आहेत, मागच्या जन्माचा हिसाब किताब ह्या क्लिअर करतोय आपण. कोणीच असंच नाही आलेले. इथं मागच्या जन्माचे हिसाब किताब क्लिअर करायला कर्मबंध मुक्त होण्यासाठी आपण आलेलो. कर्माचा सिद्धांत आता डिझॉल्व्ह झालेला आहे असं ऐकण्यात येत होतं. मोठ्याने बोला. कर्माचा सिद्धांत आता डिझॉल्व्ह झालाय असं ऐकण्यात येत होतं. कोणी सांगितलं? तर आकाशिक रेकॉर्डचं जे काही डाटा आहे ना तो येणाऱ्या सूर्याच्या सोलर प्लेअरनी क्लीन झालेला आहे. इव्हन मायाजाळाचे ग्रीड सुद्धा तुटतायत. मॅडम एक पहिली गोष्ट आहे, कर्माचा सिद्धांत कोणासाठीच तुटलेला नाहीये. कोणासाठीच नाही तुटलाय. हा तुटूच शकत नाही. जर कर्माचा सिद्धांत तुटला असेल तर सूर्यानं तळपणं सोडून द्यावं. कारण सूर्य तेज देणं, पृथ्वीला प्रकाश देणं हे त्याचं कर्म आहे. जर कर्म सिद्धांत सुटला तर मग त्यांना तेज देणं सोडून द्यावं. चंद्राचं कर्म आहे या पृथ्वीला भरती ओहोटी आणणं. त्यानं मग पृथ्वीची ती कक्षा सोडून द्यावी. पृथ्वीचं काम आहे की तिनं फिरणं, या जीवसृष्टीला जीवन देणं, तिनं ते करणं सोडून द्यावं. काय झालेलं माहितीये का, इथं मनानं मॅनिप्युलेट करणारे खूप सारे आलेले. आशिकी रेकॉर्ड जे म्हणतात ना, ह्युमन रेझोनन्स वाढत चाललेला आहे. 7.83 वरून तो 10 वर चाललाय. उलट त्या रेकॉर्ड्सनी तुमचे हार्ट बीट्स अजून वाढायला लागले, तुम्ही अजून त्यामध्ये वाढतायत. तर कर्मबंधाचा सिद्धांत हा कधीच मिटू शकत नाही. जेव्हा तो भगवद्गीतेत लिहून ठेवलेला आहे की कर्माशिवाय काहीही नाही, कारण कर्म हा तुमचा धर्म आहे. ज्या कोणी हा टाकलेला आहे व्हिडिओ तो लोकांना मॅनिप्युलेट करतोय. खूप जण आहेत असे की जे स्वतःला मी कल्की म्हणून सांगताय. ज्या तुम्ही युट्यूबवर कित्येक जण आहेत, मोठे मोठे केस वाढून बसले, हातात रुद्राक्ष बिद्राक्ष घालून बसलेत, मे ही कल्की हो, मे ही कल्की हो. तो आला एक कोणता IIT बाबा, मे ही कल्की हो.
कल्कीला एवढंच काम आहे येऊन लोकांना सांगायचं मी कल्की आहे, मी कल्की आहे, मी कल्की. अरे मग कल्की आहे तर मग कर ना धर्मस्थापना. हे असे कितीतरी येतील की जे लोकांना, आणि हे आहे ना, हे हे मुद्दामून पाठवले गेलेले असतात लोकांना बहकवण्यासाठी, की तुम्ही या कर्मबंधनात राहू नये आणि तुम्ही त्या मायामध्ये परत फसावे. कर्मबंधाचा सिद्धांत हा जन्मोजन्मांतरचा आहे. आता ज्यांनी आपले कर्म नीट केले त्यांनाच मुक्तीचा अधिकार आहे. तरच ते ह्या पुढच्या, नाहीतर तुम्ही कर्म नका करू मग नरकातच जाणे ना. मग शेवटी कली हा प्रयत्न करणार जास्तीत जास्त आत्मे आपल्यापाशी ठेवण्यासाठी. मी तुम्हाला सांगतो, माझे एक मित्र आहेत, ऍस्ट्रॉलॉजर आहेत, मोठे ऍस्ट्रॉलॉजर आहेत. दिल्लीला मीटिंग झाली. भारतभरातनं जेवढे ऍस्ट्रॉलॉजर्स आहेत त्यांना बोलवल्या गेलं. एंट्री फीस 25,000 रुपये होती. विचार करा, एक मीटिंग अटेंड करायची आहे, ती मीटिंग अटेंड करायला 25,000 रुपये फीस घेतल्या गेली आणि मोबाईल सगळे लॉकर्स मध्ये ठेवल्या गेले. त्यांना फक्त तिथं बसून ती मीटिंग घेतल्या गेली आणि लिटरली त्या लोकांना इल्युमिनाटीनं साईन करून घेतलं. सेम युट्यूबर सोबत झालेले. मागच्या वर्षी ह्या सगळ्या युट्यूबर्स लोकांना सरकारकडनं अवॉर्ड्स वाटले गेले. स्टेजवर तुम्ही पहा युट्यूबर्स अवॉर्ड्स, त्याच्यामध्ये सगळे युट्यूबर्स तुम्हाला दिसतील. या सगळ्या युट्यूबर्सला अवॉर्ड वाटले गेले आणि ह्या सगळ्या युट्यूबर्सला स्क्रिप्ट दिल्या गेली. हे जे रोज येतात ना, येऊन तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी सांगणारे, रोज तुम्हाला येऊन भविष्य सांगणारे, रोज तुम्हाला येऊन कल्की ने ये किया, कल्की एनर्जी ये चल रही है, वो चल रही है, हे सगळे ऍस्ट्रॉलॉजर्सला स्क्रिप्ट येते. जसे टीव्ही चॅनल वाल्यांना स्क्रिप्ट येते की काय चालवायचंय. महामारीच्या वेळेस एवढ्या केसेस वाढल्या, तेवढ्या केसेस वाढल्या आहे, वॅक्सिन की साईड इफेक्ट नाही आहे, वॅक्सिन सेफ आहे, ऐसा आहे वैसा आहे. तशी हे युट्यूबरला स्क्रिप्ट येते आणि हे अशा प्रकारे लोकांना परत, कारण हे स्वतः जाऊन तिथं बसतात, साईन देत राहतायत. तर हे तुम्हाला ह्या भटकवत आहे. डॉक्टर, तुम्ही 1,44,000 जे काय म्हणताय ना, ते काही माहिती नाहीये आम्हाला. त्याच्यावर थोडस काय आहे एक्झॅक्ट? ते काय चूजन वन आहेत का, कशासाठी? एकटा कधीच देव येत नसतो. देव येतो तो टीम घेऊन येत असतो. जसं पांडवांना घेऊन आले होते, मग पांडवांसोबत जे मेन कॅरेक्टर होते ते आलते. श्रीराम आलते, तर जांबुवंत आलते, सुग्रीव आलते, हनुमान आलते. तर असे जे येतात ना, तर ते एकटे नाही येत. ज्यावेळेस तिथं यायची म्हणजे अवतरणाची वेळ असते, तर हे 1,44,000 हे ते आहेत जे त्या कलिकी आणि वैष्णवी यांच्यासोबत ह्या युग परिवर्तनाचं काम ह्या पृथ्वीवर करणार आहे. आणि हे 1,44,000 जेव्हा जेव्हा त्यांच्या त्या ग्रॅटिट्यूड भावामध्ये आणि त्या समर्पण भावामध्ये आणि त्या करेजियस मध्ये ते जे ते व्हायब्रेट करतात, तर त्यांचे व्हायब्रेशन ह्या उरलेल्या 62 करोड 64 करोड जे राहतील त्यांना ते व्हायब्रेट करून त्यांना त्या भावामध्ये ग्रॅटिट्यूड मध्ये ते आणतील. तर ते 1,44,000 ते ऍज लाईक अँटीना आहे, जो की त्या डिव्हाइन पर्पज सोलशी जो कनेक्ट होतो, तो तिथून येणाऱ्या नॉलेज गेनला इथं ट्रान्समिट करतो व्हायब्रेशन लेवलला. आणि हे जे इथं बसलेले आहेत 62-64 करोड लोक, हे त्यांच्या जेव्हा अँटिनाज ओपन करतील त्या व्हायब्रेशनला रिसिव्ह करतील. जसं तुम्ही इथून तुमच्या ज्या बसलेले घरामध्ये, तिथं तुम्ही आहात ऑफिसमध्ये, तर तुमच्या मोबाईलचा टावर वरनं तुम्हाला इंटरनेट येते. मी जिथं बसलोय तिथून माझ्या बाजूच्या टावर वरनं ते इंटरनेट जाते आणि इथून ते बाय द सॅटेलाइट्स तो टावर्स ट्रान्सफर करतोय. तर तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे एनर्जी नाही घेते, डायरेक्ट माझी कम्युनिकेट नाही करत. तुम्ही तुमच्या टावरशी कनेक्टेड आहात, मी माझ्या टावरशी कनेक्टेड आहे आणि ते वरती सॅटेलाइटशी कनेक्टेड आहे. तशा प्रकारे हे जे 1,44,000 इथं बसलेत, हे 1,44,000 ह्या पृथ्वीवर अँटिनाज आहेत, जे की तिथून येणारे डाउनलोड इथं ट्रान्समिट करताय
आणि हे इथल्या बाकीच्या 65-64 करोड लोकांना ते रिसीव्ह होतील. त्यातले आपण आहोत का सर? हम्म? आपण त्यातले आहोत का? पण तो जो आहे तो प्रत्येकाला आपला मेसेज वेगळा आहे. तो तर कोण कुठल्या लेवलचा आहे आणि ते कळलं तरी ते सांगू नये, दुसऱ्याला सांगू नये. ते कसं कळून घ्यायचं? हम्म, कसं आहे मॅडम, यासाठी जे 1,44,000 त्यांचं आयुष्य सोपं नसतं, ते अशा घरामध्ये जन्माला येतात की जिथं कठीण कठीण परिस्थितीमध्ये त्यांना जगावं लागेल. त्यांच्याकडनं अशा प्रकारे समाजाकडनं इतका त्रास त्यांना सहन करून घ्यावा लागतो की त्यांची ती एक प्रकारे आत्म क्लिन्झिंग, आत्मावरची जी प्युरिफिकेशन प्रोसेस ती होते. एक्स्ट्रीम लेवलचं दुःख, एक्स्ट्रीम लेवलची यातना, एक्स्ट्रीम लेवलची परिस्थिती त्यांच्या समोर येते. आणि त्यातनं जेव्हा ते स्वतःला जाणून हाँ, कुछ तो प्रॉब्लम हुआ है। एमी इटर्नल बीइंग कौन है? आप बाद में पूछिए क्वेश्चन, ये आंसर होने के बाद। एमी इटर्नल बीइंग आपको पूछना है जी तो बाद शुक्रिया। में पूछ सकते हैं। शुक्रिया जी, चालू हो, डॉक्टर साहब आ जाए फिर बात करता हूँ। शुक्रिया, थैंक यू सो मच। सॉरी फोन आला होता, हाँ, सॉरी फोन आला. एमी इटर्नल बीइंग आपको पूछना है ना, पूछिए। एमी इटर्नल बीइंग कौन है, आप पूछिए, नमस्कार आपको सर। कुछ। नमस्कार. डॉक्टर साहब नमस्कार, आपको स्नेह वंदन, आपके माता पिता को स्नेह वंदन और आपके गुरु को भी स्नेह वंदन। बहुत बहुत प्रणाम। प्रणाम प्रणाम. डॉक्टर साहेब मला जास्ती मराठी येत नाही, मी करू हम्म. शकते तुम्ही काय सांगते सब समझ में आता है। आपने अभी तक जो भी बोला सब मैं समझ समझ सकता हूँ, बहुत अच्छे तरीके से समझा और आपने बहुत अच्छे तरीके से एक्सप्लेन किया। मेरा प्रश्न ये है, जैसे आपने बताया कि डीएनए जो है वो डीएनए के एक्स और वाई क्रोमोसोम है और एक्स और वाई क्रोमोसोम जो संचित पिछले आपके जो भी पीढ़ी है बाप दादा के, वहां से उतरते उतरते नीचे डाउनलोड अपलोड होते होते यहाँ तक हम पहुंचे हैं या मानव जी पहुंचा है यहाँ पे। जी. तो तो इस हिसाब से जैसे कि आप एक्सप्लेन कर रहे हैं, मैं ज्यादा तो नहीं पढ़ा हूँ, बहुत थोड़ा पढ़ा हूँ, लेकिन जैसे आप बता रहे हैं उस हिसाब से तो फिर जो भी मानव इस पृथ्वी पे है, चाहे भारत में हो चाहे कहीं भी हो, तो उसकी जन्म पत्रिका में जो उसकी प्लेनेटरी पोजीशंस होगी, जो उसके डीएनए कोड होंगे, वो डीएनए कोड के हिसाब से उसकी जो गति होगी, उस गति के हिसाब से ही तो फिर वो चलेगा ना। मतलब अगर मोक्ष नहीं, मुक्ति नहीं लिखी है, मोक्ष नहीं बोलूंगा मैं, अगर मुक्ति नहीं लिखी है तो फिर वो अपना आधा काम करेगा या स्वार्थ में काम करेगा या जो करेगा, जो उसका प्लेनेटरी पोजीशन जो उसके डीएनए कोड में है वो वही वही करेगा जो वहां पे स्थित है। तो सभी लोग तो ये चीज कर नहीं पाएंगे, उसको बदल नहीं पाएंगे, है ना। जो ईश्वर के चरणों में शरणों में जो है वही लोग ये कर पाएंगे, जो मतलब 1,44,000 जो आप बोल रहे हैं वो शायद वही उसी तरीके से छाट के फिल्टर होकर के ही आएंगे वापस। ठीक है, तो वो ये यहाँ पहला पे प्रश्न। आएंगे, नहीं, वो यहाँ पे आएंगे तो भी उनकी प्लानिटरी पोजीशन मुक्ति की अगर नहीं भी रही, मुक्ति की प्लानिटरी पोजीशन नहीं भी रही उनकी, मगर उन्होंने समर्पण दे दिया। जैसे मैंने कहा कि आपको समझना चाहिए आपको कहाँ पे काम करना है, और उसने उस चीज को समर्पण दे के अपने से ज्यादा परमार्थ के लिए काम किया,
तो वो अपने भाग्य का विधाता खुद बनता है, वो अपने भाग्य चेंज करता है। जैसे मैंने कहा ना, कौरवों का कर्ण कौरव की तरफ से लड़ा, 100 कौरव एक साइड से ही ले ले, उनका सौतेला भाई युत्सु पांडवों की तरफ से लड़ा, कर्ण का बेटा खुद पांडवों के साइड से लड़ा। तो वो जैसे विभीषण था, रावण का भाई, मर गया एट द एंड पांडव के पास। तो ये चॉइस है तुम्हारे पास कि तुम क्या चॉइस करते हो, कहाँ देते हो समर्पण, और परिस्थिति बदल जाती है। जी। मैं एक प्रश्न और है इसके साथ साथ, कि इन लोगों ने का मतलब है जो इल्यूमिनाटी है, लूसीफर है, इन लोगों ने जो खेल खेलना था या जो खेल खेल चुके हैं, अब हर चीज, आपका अनाज हो गया, आबो हवा पानी जो भी है इस पृथ्वी पे, जो जो चीजें हैं, उसको इन लोग ने मैनिफेस्ट करके रखा है। डीएनए खराब करने की पूरी की पूरी साजिश इन लोग ने कर ली है। जड़ी बूटी दे दिया, सब कुछ दे दिया, है ना। मैं तो शुक्रगुजार हूँ। और पहले दिन से, मतलब 2017-18 से, जब से आप बोल रहे हैं तब से मैं आपको सुन रहा हूँ, तब से समझ रहा हूँ। और ईश्वर का शुक्रिया अदा करता हूँ कि आप जैसे अच्छी आत्माएं ईश्वर ने भेजी है। तो कहीं ना किसी तरीके से शॉर्ट सर्किट होके आपने मुझे, मेरे परिवार को, और इस भारत में जितने भी लोग हैं, अगर वो समझे होंगे तो उनको आपने बचाया है। मैं इसके लिए मैं ईश्वर का भी शुक्रिया अदा करता हूँ और आपका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। प्रश्न इसमें यह है कि अब उस चीज से बचने के लिए, जड़ी बूटी हम लोग ने किसी ने नहीं लिया, मैं खाली पूछ रहा हूँ कि पानी हो गया, ये हो गया, तो उससे बचने के लिए कोई ऐसा उपाय, कुछ रेमेडी? देखो, मैंने आपसे कहा है कि परिस्थिति बहुत विपरीत बनने वाली है, अनाज महंगा होने वाला है। तो अगर आपको याद होगा, नहीं होगा तो आप जाके देख लीजिए, मालिका है, कृष्णा मालिका। याद है आपके एक एक शब्द मेरे कान में गूंजते हैं रोज रात को। क्या है, जब कहा कि जब मथुरा पे, सॉरी, मथुरा से जब वृंदावन पे कंस ने जलाने के लिए भेजे थे सैनिक, तो श्री कृष्ण ने पहले ही पूरे गांव को खाली करा के ले लिया और सबको कहा कि 2 दिन के अपने कपड़े और अनाज राशन अपने बैलगाड़ी में डाल के निकलो यहां से। तो इस बार तो कृष्णा, मैंने कहा, आने नहीं वाले, इस बार तो सिर्फ वो हम जैसे मीडिएटर्स को भेजेंगे। तो हमने आपके बता के बोला कि भाई परिस्थिति बुरी आने वाली है, अपना राशन भर के रखिए, कल राशन महंगा होगा, हर चीज महंगी होगी। इवन अगर सोलर फ्लेयर ब्लास्ट धड़केंगे तो ऑब्वियसली 100% ये मोबाइल और ये इलेक्ट्रिक और ये टीवी, ये सब कुछ तहस नहस हो जाएगा। कम्युनिकेशन के साधन नहीं रहेंगे, इंटरनेट नहीं रहेगा। तो आपको घर में हार्ड कैश निकाल के रखिए, ऐसे कि कम से कम आप आपका घर का 5 से 6 महीने का राशन और दूध, ब्रेड, बटर, डेली नीड्स जो है, उसके लिए हार्ड कैश आपके घरों में रहे। ये तो आपको दिया है। जी। अब बाकी तो वो सब डिवाइन टाइमिंग है, वो कब होना है, कब करना है, वो देखेंगे। प्योरिफिकेशन प्योरिफिकेशन की बात कर रहा हूँ। जैसे अभी पानी में ये लोग, जो सरकार का पानी आता है या बाउडी का पानी आता है, वो पानी में वो लोग मिला रहे हैं, तो फ्लोराइड मिला रहे हैं, क्लोरीन मिला रहे हैं, उसके अंदर भी पाउडर मिक्सिंग करके जा रहे हैं। अभी उसके लिए तो कुछ नहीं कर सकते हम। फाइट कर सकते हैं, ऐसा नहीं है कि कुछ नहीं कर सकते। हम अपने हिसाब से अपने घर के लिए या अपने परिवार के लिए जितना फिल्ट्रेशन करके, अच्छा करके, शुद्ध करके, गर्म करके हम पीने की कोशिश करते हैं, लेकिन कहीं ना कहीं तो वो फिर डीएनए को तो इफेक्ट इम्पैक्ट तो करेगा ही ना। तो उस संविधान से पूछ रहा हूँ कि इसके लिए कोई उपाय है क्या, मतलब आपने अगर कुछ ऑब्वियसली अगर अभी ऐसा देखो, बात की हो। आप शहरों में हैं, अगर आप शहरों में रहते हो तो अपनी खुद की बावड़ी होती है, आपका खुद का हैंडपंप आप लगवा सकते हैं, आप खुद का हैंडपंप लगवाइए। खुद का राशन के लिए खुद की घर में आटा चक्की आती है, किसानों से गेहूं ज्वारी लेके आइए, खुद के घर में आटा पीसिए। बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर साहब। ऑफ बहुत ग्रिड बहुत जाइए, शुक्रिया। ऑफ ग्रिड जाइए, इसके बगैर और क्या कह सकते हैं हम। ठीक ठीक। अपने बहुत अपने बहुत ऊपर अपनी ग्रिड की अपना ही एक ग्रुप बनाइए जिसमें आपको सब अपना मिले, अपना ही तेल, कोई एक तेल का एक ऐसा देखिए, तेली जो खुद तेल निकालता होगा, या फिर तेल निकाल मशीन भी आती है खुद की, आपको वो भी कर सकते हैं।
हाँ हाँ, वो समझता हूँ मैं, आपकी बात सही है, वो समझता हूँ। बहुत बहुत धन्यवाद मेरे प्रश्नों का ठीक। उत्तर देने के लिए, समझाने के लिए बहुत बहुत धन्यवाद। तहे दिल से शुक्रिया, आपका भी शुक्रिया, गुरुवर का भी शुक्रिया। धन्यवाद सर. शुक्रिया. प्रणाम. नूतन मॅडम अजून विचारायचंय तुम्हाला? हातवर आहे अजून. हो, सुलक्षणा मॅडम विचारायचंय विचारा. हा. मॅडम. हा. मला हे विचारायचंय सर, की कुंडलिनी जागृती होते, कुंडलिनी भेदन आणि कुंडलिनी जागरण. अ, म्हणजे कुंडलिनी जेव्हा जागृत होते त्यावेळेला आपलं पुण्य देह वाढवते. येतंय ऐकू? एक मिनिट मॅडम, मी हेडफोन लावला तर ऍक्च्युली. थोडं मोठ्याने बोला नूतन मॅडम. हो हो. हा मॅडम, काय बोलले? कुंडलिनी जागृत होते. हा अ, हा. जागृती झाल्यानंतर आपला हम्म. पुण्यदेह वाढतो आणि पापदेह कमी होतो. हो. तर मग ती कर्मामध्ये सुद्धा अ, अ, हस्तक्षेप करत असते. हो. तर मग कुंडलिनी जागृत करणं आता किती पॉसिबल आहे आणि त्याचा कितपत फायदा होणार आणि ह्या परिवर्तनामध्ये ते म्हणजे लवकर कसं होईल? येतोय आवाज? हॅलो. मॅडम तुम्ही ते आवाज येतोय. त्यांना कुंडली काही कर्मामध्ये फोन आला असेल. थांबा. कुंडलिनी हो. कर्मामध्ये इंटरफिअर करते असं बोलल्या. पुढचं मला ऍक्च्युली नाही आलं, नेटवर्क केलं होतं माझं. काय म्हटलं? परत विचारा मॅडम. कुंडलिनी जागृत होते आणि ती हा. म्हणजे आपले चांगले कर्म वाढवते आणि आपले वाईट कर्म जे हम्म. पापकर्म असतील काय ते सगळं डिझॉल्व करून हम्म. टाकते. आणि म्हणजे तीच शेवटची शक्ती आहे ना जी ब्रह्मांडात आहे, तीच चित शक्ती आपल्यामध्ये आहे, तीच कुंडलिनी नाही, आहे. असं नसतं. कुंडलिनी जागृत झाली, मग हा. त्यानंतर आता तुमचे कर्म बंद. तर तुमचे कर्म जे आहेत प्रिव्हियस बर्थाचे, ते पण सुटले पाहिजे. ते सोडवणं तुमच्या हातात. कुंडलिनी जागृत झाली तर याचा अर्थ की तुमच्यामध्ये ते आत्मज्ञान आलेले. तुमच्यामध्ये आत्मज्ञान आलेले. कुंडली जागृत होणं हे आत्मज्ञानचं प्रतीक आहे. तुमचे 5 तत्वांना तुम्ही ऍक्टिव्ह केल्याचं प्रतीक आहे. तो. हॅलो हा, बोला बोला. येतोय आवाज. हा, बरोबर आहे. हो मॅडम, माझं म्हणणं कळलं तुम्हाला? हो, कळते. हा. काय कुंडलिनी म्हणजे आध्यात्मिक नॉलेज. आपण गुरु कशासाठी करतो? जेव्हा मला आध्यात्मिक ज्ञान पाहिजे. आध्यात्मिक ज्ञान काय? की मी कोण आहे, हे विश्व काय आहे, जग काय आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे तुमचे कर्मबंध मुक्त नाही होत. श्रीकृष्ण योगीराज, कृष्णाला योगेश्वर पण म्हणतात. हो. श्रीकृष्ण हा योगियांचा योगी होता, योगेश्वर आहे. पण हो. देखील त्यांना जाऊन अर्जुनाला, मी इथं येऊन मला कर्म करावं लागते, तुझ्या रथावर सारथी बसून तुला सारथ्य करावं लागतंय आणि तुला समजून सांगावं लागते, तुला उपदेश करणं हे माझं कर्म आहे. तर तरी देखील मी कर्म करतोय. तर त्यांनी असं नाही म्हटलं की मी कर्म, आता मी योगेश्वर आहे, तुम्हाला काय करायचं कर्म. त्यांनी फक्त म्हटलं जरी असतं की कंस मेला, मायापती आहे, त्यांना मारणं काय मोठं आहे. जे हे अनंत ब्रह्मांडाचे, अनंत डायमेन्शनचे ते अधिष्ठाता आहे, अधिपती आहे. ते म्हटले असते कर्ण, आपले कंस मेला, दुर्योधन मेला, झालं. पण तरी त्यांनी येऊन कर्म करायला लावलं. कर्म कर्णाला, आपल्या अर्जुनाला करायला लावलं, पांडवांना करायला लावलं, दुर्योधनाला करायला लावलं, सगळ्यांना कर्म करायला लावलं. मग तर योगी आत्मजागृती झाली. हा. आत्मजागृती होणं म्हणजे कर्ममुक्त होणं, ही गोष्ट खूप वेगळी आहे. श्रीराम पण योगी होते, परशुराम पण योगी होते, कृष्ण पण योगी होते,
रावण पण योगी होता, त्यानं पण सिद्ध्या प्राप्त केलेल्या होत्या. तर योगी असणं आणि कर्मबंध कर्म न करणं, कर्मबंधनातून मुक्त होणं, ह्यात खूप दोन वेगवेगळ्या गोष्टी. आपण इथं आलोय तर आपले प्रिव्हियस कर्मास बंधमुक्त होऊन सर्वोच्च ज्ञानाला प्राप्त करून जाणं. कारण अर्धवट ज्ञान तुम्हाला तुम्हाला घरी जायचा रस्ता तर माहिती पाहिजे ना. तुम्ही तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल आहे, तुम्ही गाडी घेतली विकत, हा तुम्ही गाडी पेट्रोल पण टाकले, पण तुम्हाला घरी जायचा रस्ता तर माहिती पाहिजे. तर ते कुंडलिनी जागृती तुम्हाला आत्मज्ञान देते की तू आलाय कुठून, तुला जायचं कुठं आहे, याचं ज्ञान भेटणं म्हणजे आत्मज्ञान होणं, कुंडली जागृती होणं. आणि त्यासाठी मुक्तीला जायसाठी जी कर्म करावे लागतात ते कर्म करणं म्हणजे गाडी चालवणं. आत्म्याला माहिती मला जायचंय, लाईफ इज नथिंग बट बट जर्नी फ्रॉम बर्थ टू डेथ. तुम्हाला इथं आले, तुम्ही गाडीमध्ये आले, ही गाडी तुमची पंचतत्वाची बनलेली, आता हिला घेऊन जायचंय मला त्या शेवटच्या स्थानापर्यंत, मरायचं जिथं आहे, माझ्या जेवण जिथं ध्येय ठेवणार आहे मी, तिथपर्यंत जायचंय मला. मग ते जाण्यासाठी जे कर्म करावं लागणार आहे, ते कर्म करताना खरी त्याची जी एनर्जी आहे त्या बॉडीची, ती आत्मिक एनर्जी, आत्मचेतना, ती तुम्हाला ते चांगले कर्म आणि ते मध्ये मध्ये जे येतील तुमचे आडवे, जे तुम्हाला काही वाईट अनुभव देतील किंवा तुमच्या सहप्रवासी असतील, ते तुमच्यासोबत भेटत भेटत जुडत 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 तुम्ही त्या अंतिम स्थानावर जाणार आहे. तर तो आहे कर्म प्रवास. आणि ती आत्मचेतना जागृत करणे म्हणजे ध्यान आणि मेडिटेशन. जर तुमच्यापाशी गाडी आहे आणि जर तुम्हाला माहितीच नाहीये आत्मचेतना, तुम्हाला जायचंय कुठे, तुम्ही रस्ता भरकडून कुठेही झाला, जायचं असेल पुण्याला पोहोचून जाल अमरावतीला. तर ते ज्ञान, धन्यवाद सर. आत्मज्ञान म्हणजे मेडिटेशन आणि कुंडलिनी जागृती. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर. अजून कोणाला विचारायचंय का, काही मला शंका असतील तर? विचारायचंय. हा हा, शेवटची सुलक्षणा मॅडम. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कालच्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की डीएनएचं सगळं दाखवलं तुम्ही, आणि जे वरचं आणि खालची दांडी अशा प्रकारे दाखवली, तर ते शिवशक्ती तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल. तर आपल्या शरीरामध्ये शिवशक्तीचं आहेच, म्हणजे दोन्ही बॅलन्स असले पाहिजे असं आहे. तर त्याच्याबद्दल थोडं असं अजून डिटेल सांगू शकाल का? म्हणजे अजून डिटेल म्हणजे काय, बरं तुम्हाला त्यात काय नाही कळलंय असं मला हा, विचारायचं. मला हे नाही कळलं की ते बॅलन्स असलं पाहिजे, दोन्ही शिव आणि शक्ती. तर बऱ्याच जणांमध्ये कमी जास्त प्रमाणात असतं, तर त्याच्यासाठी अजून काही आपण करू शकतो का? मेडिटेशनच्या द्वारे तर आपण करतोच समजा बॅलन्सिंग. मग तेवढाच एक प्रकार बॅलन्सिंग करायला. मेडिटेशनच फक्त. शिव आहे तुमची ऍक्च्युअल शक्ती आहे, म्हणजे ते हा. तुमचं ऊर्जा, मेन शरीर जे आहे ते शिव तत्व आहे. त्याची जी ऊर्जा आहे ते शक्ती तत्व, म्हणजे हे स्ट्रक्चर जे आहे मटेरियल हे शिव आहे. आणि याच्यामध्ये जी एनर्जी काम होते, जे ती काम करायला लावते, फंक्शन आहे, ते RNA म्हणजे ते शक्ती तत्व आहे. तर तुम्ही जेवढं शक्ती तत्व तुमचं स्ट्रॉंग कराल, जेवढं तुम्ही तुमची ऊर्जा स्ट्रॉंग कराल, जेवढं तुम्ही तुमचं ध्यान आणि त्याची एनर्जी स्ट्रॉंग कराल, तेवढं तुमचं हे शक्ती तत्व हे ते कार्य करण्यासाठी ऍक्टिव्ह होत. ऑटोमॅटिकली तुम्ही ध्यान कराल, तुमचं शरीर त्या गोष्टी करण्यासाठी, त्या यात्रा करण्यासाठी, जिथून जाऊन ते एनर्जी घ्यायच्या आहेत त्यासाठी अजून ते प्रयत्न करतं. तिथे गेला तुम्ही अजून ध्यान करता, ती अजून शक्ती येते. किंवा तशा प्रकारे हे शिवशक्ती तत्व एकमेकांना सर्कल टाईप फिरत राहत. आधी शिवचं काम होतं, मग शक्तीचं काम होतं, मग शिवचं काम होतं, मग शक्तीचं काम होतं. त्याला इन आणि यान म्हणतात चायनीज भाषेमध्ये. इन आणि यान शिवशक्ती आहे. तर तुम्ही इन आणि यानचा जर सिम्बॉल पाहाल तर ब्लॅक अँड व्हाईट सर्कल येतो, हाफ हाफ. तर ते तुमचं इथं जीवनाचा उद्देश मुक्ती आहे. मुक्ती कशात आहे? ध्यान आणि कर्म. मुक्ती
जे आहे प्राप्त करायचे 4 योग आहेत. हॅलो ज्ञानयोग, राजयोग. हॅलो हॅलो. हॅलो. हा मॅडम, आवाज येतोय? हा, येतोय सर, येतोय येतोय. तर मुक्ती प्राप्त करायचे 4 मार्ग आहेत. ज्ञान मार्ग, योग, राजयोग मार्ग, भक्ती मार्ग आणि कर्मयोग. या 4 योगाने तुम्हाला मुक्ती भेटते. कोणता तुम्हाला घ्यायचा आहे? कर्मयोगाचा घ्यायचा आहे, ज्ञान योगाचा घ्यायचा आहे, राजयोगाचा घ्यायचा आहे का भक्ती योगाचा घ्यायचा आहे? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे भक्ती योगाचे होते. श्रीकृष्ण, राम, परशुराम. हा, गेला का आवाज? हा, म्यूट झालाय डॉक्टर. हॅलो. ऐकायला नाही येते. नाही नाही, म्यूट जाते जर नेटवर्क गेलेलं दिसतंय. अच्छा. तर अजून कोणाला विचारायचं हॅलो. असेल? हा हा, बोला बोला डॉक्टर. हा, बोला तर डॉक्टर, हा बोला. तुम्ही ते 4 योग आहेत, जे पण आहेत मुनी ते सगळ्यांनी राजयोग केलेला आहे, म्हणजे ध्यान. आणि भक्ती योग आहे, सगळे संतांनी भक्ती योग केलाय. श्रीकृष्ण, परशुराम, राम या सगळ्यांनी कर्मयोग केलाय, कर्म करायला सांगितले सगळ्यांना. जे तुम्हाला दिलेलं आहे विधित ते करणं आहे तुम्हाला. असे योगाचे 4 प्रकारे 4 मार्गाने तुम्ही मुक्तीपर्यंत पोहोचू शकता. थँक्यू सर. धन्यवाद डॉक्टर. पुढच्या वेळेला तुम्ही पुण्यात येता ना डॉक्टर, आमचं एक पिरामिड सेंटर आहे, आध्यात्मिक केंद्र. तर तिथे जरूर कुठे भेट. कुठे इथे खेडशिवापूरच्या इथे, पुण्यापासून 35 किलोमीटर. पुणेकडे कोणत्या रोडला आहे? पुणे सातारा हायवेवर डावीकडे. ओके ओके. हायवे कात्रज पासून, पुणे सातारा हायवे पासून 3 किलोमीटर आतवर आध्यात्मिक स्पिरिच्युअल केंद्र आहे आमचं. हा इथे दिसतोय ना चित्रात, पिरॅमिड आहे. हो हो, पाहिलं तर पाहिलं, तिथे निसर्गात तुम्ही आहे. जरूर भेट द्यावी. आपण एकदा ऑफलाईन कार्यक्रम आयोजित करू. तुमचे पण जे काही आहेत शिष्य ते येतील, आमचे येतील. तुम्ही वेळात वेळ काढून जर पुण्यात येणार असेल तर असं काही आयोजित करूयात. नक्की सांगाल मॅडम. तर खूप खूप धन्यवाद. बराच वेळ तुमचा घेतला आणि लगेच तुम्ही वेळ दिलात. अनबिलिव्हेबल, मला लगेच वेळ मिळाला आणि आता सुद्धा वेळ काढून खूप शंका सोडवली आमच्या. तर मी तुम्हाला अशी विनंती करेल डॉक्टर, येत राहा वारंवार. कालच्या लाईव्हचं नेक्स्ट पार्ट मी आज लाईव्ह केलेला आहे. हो तर मे बी ज्यांना डीएनएचा जे राहिलेला प्रश्न असेल हो, तर आता त्यांना नाही त्याचा, दिलेली लिंक, कारण त्यामुळे जस्ट त्यांना संपली ना, प्रश्न 4ला संपली. हा त्यामुळे त्यांना प्रश्न पडलेला असतात. हा कालच्या हा. डीएनएचा नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट पुढचं काय आहे, कशासाठी तुम्हाला हे करायचं सगळं, डीएनएचा प्रताप, हे सगळं आता खेळ तुमचं खटोबा चालूच करणारी. राहणार आहात म्हटलं ना तुम्ही. तर हो, हे तीन सबस्क्राईब चार करून दिवसामध्ये घ्या त्यांच्या चॅनलला आणि मग रोज बघा. आजचा मी टाकते, आजचा लाईव्हचा टाकते, तो 4लाच संपला. आमची मीटिंग होती एक शिवसरोदय शास्त्राची, 4 वाजता ती मी कॅन्सल केली, मग तुम्ही अचानक वेळ दिल्यावर. तर तो व्हिडिओ मी टाकते आणि अजून येतीलच डॉक्टर लाईव्ह उद्या परवा. तर ते बघत राहा आणि शंका काही असतील तर ग्रुपवर लिहून ठेवत चला. तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर, वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्वांचं धन्यवाद मॅडम, तुम्ही बोलवल्याबद्दल समाधान धन्यवाद. झालेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. हं.